अंबानीने आता एवढं मोठं लग्न केलं, त्यांना का नाही नजर लागत? तर ते त्या शील्ड मध्ये असतात रेग्युलरली. आणखीन काही लोक ह्या मोठ्या बिझनेस टायकून्स असतील, त्यांचे चक्र खूप मोठी असतात आणि म्हणून ते इतक्या मोठ्या प्रमाणात मनी मॅग्नेट बनलेले असतात. हेमा मालिनी मॅडम त्याही प्राणिक हिलिंग मधले आहेत. सचिन तेंडुलकर प्राणिक हिलिंग मधले आहेत, तेही डेली हिलिंग घेतात. त्या लोकांचा ऑरा जर का म्हटलं तर साधारणपणे 1 किलोमीटर एवढा असतो आणि आपला ऑरा असतो हा साधारणपणे 6 इंच असतो. प्रत्येक घरात जर का हिलर असेल तर तो त्याच्या घरातल्या अडचणी, त्याचे फायनान्शियल प्रॉब्लेम असतील, इमोशनल इम्बॅलन्स होणाऱ्या गोष्टी असतील किंवा स्ट्रगलिंग गोष्टी असतील, हे तो स्वतः सॉल्व्ह करू शकेल. मनी ब्लॉकेजेस जर का तुम्हाला दूर करायचे असतील तर फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही मनी रेकीला एनरोल करा. युनिवर्स सुद्धा एक मोठी वास्तू आहे आणि ती कंटिन्यू तथास्तु तथास्तु म्हणत असते. मग तुम्ही तुमच्यामध्ये काय फ्रिक्वेन्सी ठेवली, जसं आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये बघतो की तुम्ही जर का लाईट बिलाची काळजी करत असाल किंवा एखाद्याचा चेक आज लागणार ह्याची काळजी करत असाल आणि तुमच्याकडे पैसे नसतील तर नेमका तो त्या दिवशी लागतो, तुमच्याकडे पैसे येतच नाही, आणि तुम्ही प्रॉब्लेम फेस करायला लागता. नमस्कार मित्रांनो, या बोलूया या आपल्या पॉडकास्ट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर आजपासून आपण या नवीन पॉडकास्ट चॅनलला सुरुवात करतोय आणि आज पहिल्याच दिवशी एक तज्ञ अशी व्यक्ती आपल्या सोबत बोलण्यासाठी बोलवलेली आहे, उमा मॅडम. उमा मॅडम या गेल्या 7 वर्षापासून, तसं तर त्या अगदी लहानपणापासून या क्षेत्रात काम करतायत, पण ते कोणतं क्षेत्र आहे आणि ते काय आहे मी सांगण्यापेक्षा ते आपण त्यांच्याकडून जाणून घ्या. उमा मॅडम, खूप खूप स्वागत आहे आमच्या या बोलूया या चॅनलमध्ये तुमचं. धन्यवाद. तर मला सगळ्यात पहिला जो प्रश्न आहे की तुम्ही कुठल्या क्षेत्रामध्ये आणि काय काम करता आणि याच्यातून तुमचं एम काय आहे? नमस्कार, मी उमा चव्हाण, मिडासदे हिलिंग डेस्टिनेशन मधून. जर माझं एम विचारलं तर मी तुम्हाला असं सांगेन की घर घर हिलर किंवा प्रत्येक घरामध्ये एक हिलर असावा, हे माझं एम आहे. की जेणेकरून मी अख्ख्या सांगलीलाही पुरू शकत नाही. महाराष्ट्र किंवा भारत हे खूप लांबची गोष्ट झाली. प्रत्येक घरात जर का हिलर असेल तर तो त्याच्या घरातल्या अडचणी, त्याचे फायनान्शियल प्रॉब्लेम असतील, इमोशनल इम्बॅलन्स होणाऱ्या गोष्टी असतील किंवा स्ट्रगलिंग गोष्टी असतील, हे तो स्वतः सॉल्व्ह करू शकेल. आणि मग वयस्कर लोकांची दुखणी असतील ती त्याला सॉल्व्ह करता येतील. तर यासाठी प्रत्येक घरात हिलर असावा अशी माझी इच्छा आहे. तुम्ही सांगितलं की हिलर तयार करता. बऱ्याच लोकांना हे हिलर किंवा नक्की काय आहे ह्या सगळ्या गोष्टी, तुम्ही कुठल्या माध्यमात काम करता हे थोडक्यात सांगा आम्हाला. येस. ऍक्च्युली माझं तसं बघायला गेलं तर हातखंडा हा मी मनी रिलेटेड म्हणजे फायनान्शियल जे स्ट्रगलिंग आहेत त्याच्यामध्ये ठेवलेला आहे. की लोक आज खूप सारे स्ट्रगल करतात मनीशी आणि त्यांना मग प्रॉब्लेम होतो. पैसे जर का नसतील लोकांच्या हातामध्ये तर मग मुलांची शिक्षण असतील किंवा बँकेचे हप्ते असतील, या सगळ्यामुळे मग हेल्थ वरती परिणाम होतो. हेल्थमुळे मग परत घरामध्ये वादविवाद, चिडचिड या सगळ्या गोष्टी निर्माण होतात. तर मूळ जर का आपण पैशाचाच प्रॉब्लेम सॉल्व्ह केला तर सगळे घरच हॅपी राहील आणि पैशाने बरेच प्रॉब्लेम सुटतात. म्हणजे 90% प्रॉब्लेम पैशाने सुटतात. मनी है तो हनी है. तोंडात जर मध हवा असेल, गोडवा हवा असेल तर मनी हवा. प्रत्येकाचा म्हणजे आयुष्यात प्रत्येकाचा बेसिक प्रॉब्लेम हाच आहे की मनी, पैसा. बरोबर. कारण का पैसा असेल तर बऱ्याच गोष्टी सॉल्व्ह होतात. म्हणजे अगदी लहान मुलांच्या जन्मापासून ते अगदी माणूस मृत्यूशय्येवर गेला तर तिथं सुद्धा पैसे मोजावे लागतात आणि जन्माला आल्यानंतर सुद्धा हॉस्पिटलला पैसे मोजावे लागतात. तर प्रत्येक ठिकाणी पैसा हा गरजेचाच आहे आणि त्याच गोष्टीसाठी तुम्ही काम करता. आणि फक्त काम करता म्हणजे बिझनेस ऍज अ बिझनेस म्हणून नाही, तर तुमचं हे ध्येय आहे की प्रत्येक घरात अशी व्यक्ती तयार करायची. तुम्ही या क्षेत्रात कशा आलात? ऍक्च्युली इट्स अ लॉंग स्टोरी, बट थोडक्यात सांगायचं म्हटलं तर जसं आपण एक पठार चांगलं बघतो टणक झालेलं, पण त्याच्या पाठीमागं खूप मोठी जडणघडण झालेली असते की पृथ्वीच्या पोटातून ज्वालामुखीचा उद्रेक झालेला असतो आणि मग तो शांत होऊन एक पठार तयार झालेला असतं. सेम त्या पद्धतीनं माझाही स्ट्रगलिंग पिरियड मध्ये मी फायनान्शियल इश्यू खूप फेस केले आणि त्या दरम्यानच्या काळामध्ये माझी स्पिरिच्युअल जर्नी जास्त मोठ्या प्रमाणात स्टार्ट झाली. आणि आफ्टर दॅट की मी ज्या त्यावेळी गोष्टी फॉलो केल्या मध्ये मी हिलिंग घ्यायला लागले, क्रिस्टल यूज करायला लागले, ॲफर्मेशन्स यूज करायला लागले, लॉ ऑफ अट्रॅक्शन यूज केलं, रेकी यूज केलं. मग फायनान्शियल जो एक हे असतो प्रोटोकॉल असतो त्याच्यामधला, तो मी पाळायला लागले आणि नंतर मग हळूहळू माझी ही जर्नी स्टार्ट होत होत म्हणजे जे मी पुढे बसत होते ते आता मी उलटी चेअर या साईडला झाली की आधी मी गायडन्स घ्यायला जायचे, आता गायडन्स द्यायला बसले, अशी ही स्टेज. ग्रेट. आता तुम्ही बरीच नावं सांगितलीत की हिलिंग असेल,
मनी रेकी आहे, क्रिस्टल्स आहे. तर या सगळ्याची सुरुवात कुठून आणि कशी करायला हवी? आता बऱ्याच लोकांना प्रश्न असतो, सगळ्यांना मनी पाहिजे, पैसा पाहिजे, सगळं मान्य आहे. पण कशी सुरुवात आहे? मनी रेकी म्हणजे काय? क्रिस्टल म्हणजे काय? किंवा ॲफर्मेशन्स म्हणजे काय? किंवा मॅनिफेस्टेशन वगैरे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तुम्ही ज्या बोलताय, तर या सगळ्या गोष्टी आम्हाला स्टेप बाय स्टेप ऐकायला नक्कीच आवडतील. नक्कीच. मलाही एक्सप्लेन करायला आवडेल. कारण आज लोकांना या गोष्टीची फार मोठ्या प्रमाणात गरज आहे. जसं की मी एक्झिबिशन्स करते आणि सर्व म्हणजे आता सांगली सोडून बरेच बाहेर चाललेले आहे आणि मग लक्षात येते की अरे किती लोकांना किती मोठे प्रॉब्लेम्स असतात. तर या तुमच्या या बोलूया या सेगमेंटमधनं मला हे सांगायला आवडेल. लोकांपर्यंत हा मेसेज चांगल्या पद्धतीने जाईल. मनी ब्लॉकेजेस जर का तुम्हाला दूर करायचे असतील तर फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही मनी रेकीला एनरोल करा. आता याच्यामध्ये मनी रेकीमध्ये नेमकं काय होतं? मनी हा शब्द तर आपल्याला माहिती आहे, बट रेकी म्हणजे काय? तर रे म्हणजे युनिव्हर्सल आणि की म्हणजे एनर्जी. ह्या युनिव्हर्सल एनर्जीला आपण ट्यून अप झालो की ऑटोमॅटिकली आपले फायनान्शियल प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला लागतात. अच्छा. मग हे नेमके कसे? तर एक काळ असा असतो की मागच्या 5 वर्षामध्ये तुम्ही खूप छान पैसे मिळवलेले असतात आणि मग एक पर्टिक्युलर अशी स्टेज येते की तुम्ही हळूहळू हळूहळू खाली यायला लागता. ही स्टेज म्हणजे काय? तर निगेटिव्हिटीचे ब्लॉकेजेस तुमच्या भोवती यायला लागतात आणि मग तुमची फ्रिक्वेन्सी खाली येते आणि ही फ्रिक्वेन्सी खाली आली की परत मग तुम्हाला ती जी एक अप टू दी मार्क लेवल पाहिजे असते. म्हणजे समजा आता तुम्ही 2 लाख रुपये मंथली कमवताय, तर तुम्ही त्याच्यापासून खाली 1.80 ला येता, कुठे 1.50 ला येता, 1 ला येता आणि मग तुम्हाला प्रॉब्लेम चालू होतात. तर या परत फ्रिक्वेन्सी तुम्हाला वाढवायला लागतात आणि ह्या फ्रिक्वेन्सी वाढवणं म्हणजे मनी रेकी. मग याच्यामध्ये शक्तिपात दिले जातात आणि तुमच्या फ्रिक्वेन्सी ट्यून अप केल्या जातात. अच्छा. तर कशी स्टेप कशा आहेत? म्हणजे सुरुवातीची Yes. कुठून होते, कशी घेते? हा. तर सगळ्यात पहिल्यांदा मनी रेकी कोर्समध्ये शक्तिपात दिला जातो. आता हा शक्तिपात म्हणजे नेमकं काय असतं? तर आपल्या बॉडीमध्ये आपण जसं बसलोय, तर बेसिक स्पाइन चक्राला तुमचं स्पाइनच्या रूटला बेसिक चक्र असतं आणि ह्या बेसिक चक्रानंतर मग वरती येतं दुसरं चक्र ज्याला आपण स्वाधिष्ठान म्हणतो. त्यानंतर वरती सोलार प्लेक्सस येतं, अनाहत चक्र येतं, थ्रोट चक्र येतं, त्यानंतर थर्ड आहे आणि नंतर वरती क्राउन चक्र असतं. जसं मी मगापासून फ्रिक्वेन्सी म्हणते, तर थोडंसं पहिला फ्रिक्वेन्सी म्हणजे काय आणि युनिव्हर्स म्हणजे काय याच्याबद्दल सांगते आणि मग पुढे हा भाग सांगायला घेते की सर्वसामान्य लोकांना तो अगदी व्यवस्थितपणे समजेल. युनिव्हर्स काय आहे? तर सगळ्या फ्रिक्वेन्सीचं एक मोठं भांडार आहे किंवा एक पॉट आहे असं म्हटलं तरी चालेल. युनिव्हर्स हे खूप इनोसंट आहे. त्याला काहीही कळत नाही की तुम्ही काय करताय. जसं आपले पूर्वज वास्तू तथास्तू म्हणत असते, असं म्हणतात. तर युनिव्हर्स सुद्धा एक मोठी वास्तू आहे आणि ती कंटिन्यू तथास्तू तथास्तू म्हणत असते. मग तुम्ही तुमच्यामध्ये काय फ्रिक्वेन्सी ठेवली? जसं आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये बघतो की तुम्ही जर का लाईट बिलाची काळजी करत असाल किंवा एखाद्याचा चेक आज लागणार ह्याची काळजी करत असाल आणि तुमच्याकडे पैसे नसतील, तर नेमका तो त्या दिवशी लागतो, तुमच्याकडे पैसे येतच नाहीत आणि तुम्ही प्रॉब्लेम फेस करायला लागता. तर तुमची फ्रिक्वेन्सी काय होती? माझ्याकडे आज पैसे नाहीत. हे तुमच्या वेव्स होत्या, ती फ्रिक्वेन्सी होती. तर युनिव्हर्सला काय कळालं की तुमच्याकडे पैसे नाहीत, म्हणजे आज कुठूनही तुम्हाला पैसे येणार नाहीत. ही फ्रिक्वेन्सी युनिव्हर्सने चेक केली म्हणजे पकडली आणि त्या तशा वेवलेन्स तुम्हाला सोडल्या. जसं की समजा लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये आपण हे शिकतो की तुमच्याकडे पैसे आहेत. सकाळी उठल्या उठल्या तुम्ही अफर्मेशन चालू करतात की आय एम द बेस्ट, आय एम क्लेवर किंवा आय एम रिच पर्सन. हे जेव्हा तुम्ही चालू करता तर युनिव्हर्स काय पकडतं? ती फ्रिक्वेन्सी पकडतं की तुम्ही रिच पर्सन आहात, तुम्ही क्लेवर आहात, तुम्ही बेस्ट आहात आणि मग तुम्हाला त्या फ्रिक्वेन्सी द्यायला चालू करतं. मग ही फ्रिक्वेन्सी तुमची मॅच व्हायला लागते आणि तुम्ही त्या एका पर्टिक्युलर लेवल वरती आलात की ऑटोमॅटिक मग तुम्ही त्याच्यामध्ये मस्त स्विंग करायला लागता. अच्छा, म्हणजे युनिव्हर्स तुम्हाला तुम्ही कसे दिसता, तुमची हाईट काय, तुमची उंची काय किंवा तुमचा आवाज कसा आहे, तुम्ही काय थॉट पास करता, येस, त्याच्यावरती तुमचं युनिव्हर्स काम करतं. हा बरोबर. आणि ते युनिव्हर्स तुम्हाला तसे रिझल्ट देतं. रिझल्ट देतात. तर आता म्हणजे सगळ्यात पहिलं तुम्ही म्हणताय की युनिव्हर्सला आपण किंवा युनिव्हर्स समोर आपण पॉझिटिव्हली अफर्मेशन म्हणतात तुम्ही, अफर्मेशन अफर्मेशन आपण पास करायच्या. राईट. त्यानंतर पुढची स्टेज काय असेल? म्हणजे समजा की रोज उठून आता मी फक्त म्हटलं की मी श्रीमंत आहे, मी श्रीमंत आहे, तर मी फक्त घरात बसून सकाळी उठून श्रीमंत आहे, नाही श्रीमंत आहे होणार. असं म्हणून मी श्रीमंत होणार आहे का? नाही, त्यासाठी तुम्हाला काम करणंही गरजेचं हा. आहे. म्हणजे रेकी मुळात किंवा ही हिलिंग प्रोसेस मुळात काय सांगते, तर कुठली अंधश्रद्धा बाळगू नका. आपली जे पूर्वीचे मन होते असेल हरी तर देईल खाटल्यावरी, असं नाही होत. तुम्ही स्वतःला त्या पद्धतीने कामामध्ये पण झोकवून द्यायला पाहिजे. आय एम द बेस्ट तुम्ही म्हणता त्यावेळेस तुम्हाला बेस्ट रिझल्ट म्हणजे त्याच्यामध्ये बेस्ट हार्डवर्क सुद्धा पुट ऑन करायला पाहिजे आणि मग तुम्हाला तशा पद्धतीने रिझल्ट मिळणार आहे. बरोबर. एक आपलं ते वाक्य आहे की पुरी कायनात
तुम्हाला बरं, त्या सिद्ध वस्तू से हा आता शाहरुख त्या खानचं शाहरुख ओम खानचं शांती ओम वाक्य. मधला मोठा डायलॉग आहे तो, येस. की अगर तुम किसी चीज को शिद्दत से चाहोगे तो पूरी कायनात उसे मिलाने में जुट जाती है. तर करेक्ट. तसं ते आहे, हा. की तुम्ही जर युनिव्हर्सला सांगितलं आणि त्याचबरोबर तुमची जर मेहनत चालू असेल, म्हणजे पूरक दोन्ही गोष्टी असतील, तर तुम्हाला त्या मिळण्यापासून कोणी रोखू शकत रोखू नाही. शकत नाही. तर हे मी सुरुवात केली, म्हणजे आता फक्त ॲफर्मेशन पास करायचे आणि मेहनत करायची एवढ्यावरतीच आपल्याला यश मिळू शकतं का, किंवा पैसा आकर्षित होईल का, की त्याच्यासोबत आणखी काही गोष्टी आहेत ज्या केल्या पाहिजेत? येस. आता जसं की आपण मगाशी ज्या मुद्द्यावर होतो की रेकी आणि शक्तिपात, हम्म. तर तुम्ही हार्डवर्क करायला पाहिजे, ॲफर्मेशन्स फॉलो करायला पाहिजेत. बट जसं डॉक्टर स्वतःच ऑपरेशन नाहीत करू शकत, किंवा हेअरकट करणारे हेअर आर्टिस्ट असतील स्वतःचा हेअरकट नाही करू शकत, हा. सेम त्या पद्धतीनं तुम्ही हे जरी सगळं फॉलो केलं तरी तुम्हाला एक कनेक्शन लागतं. ते कनेक्शन माझ्यासारखे जे मोटिवेशनल स्पीकर्स असतील, आयदर या फील्डमधले रेकी ग्रँड मास्टर्स असतील, ते तुम्हाला कनेक्शन्स देतात. आणि त्यातून मग शक्तिपथ म्हणजे नेमकं काय, तर आम्ही युनिव्हर्सशी डेली कनेक्टेड असतो, अलाइन झालेले असतो. आणि मग आमचे तसे मेडिटेशन्स असतात, आणि त्या ह्याच्यातून आम्ही सिम्बॉल्स थ्रू, म्हणजे मगाशी जसं मी खालपासून वरपर्यंत चक्रांची नावं सांगितली, काही हे मराठी सांगितली, काही इंग्लिशमध्ये सांगितली, तर सगळ्यांना कळावेत म्हणून. बरोबर. तर ह्या चक्रांमधून वरच्या क्राऊन चक्रातून सिम्बॉल्स टाकले जातात तुमच्या रूट चक्रापर्यंत. आणि मग तुमच्या तिथल्या फ्रिक्वेन्सी, म्हणजे तिथं तयार झालेले निगेटिव्ह ब्लॉकेजेस जे असतात हे रिमूव्ह होऊन जातात. हे रिमूव्ह झाल्या कारणानं तुम्ही मनी मॅग्नेट बनता. म्हणजे मी आता पुढे पुढे आपल्या ह्याच्यामध्ये येईल की तुम्ही खूप मोठ्या मोठ्या लोकांची चक्र स्कॅन करून बघू शकता. तुम्हाला लक्षात येईल की ते समजा आता अंबानी असतील किंवा आपले टाटा होते, आयदर आणखीन काही लोक ह्या मोठ्या बिझनेस टायकून्स असतील, त्यांचे चक्र खूप मोठी असतात आणि म्हणून ते इतक्या मोठ्या प्रमाणात मनी मॅग्नेट बनलेले असतात. तर ही पॉवर आपण आपल्यामध्ये आणू शकतो. युनिव्हर्सने एक चांगली गोष्ट अशी केलेली आहे की तुम्ही जी इच्छा करणार ना, ते तुम्हाला द्यायची तयारी ठेवलेली आहे. ते तुम्हाला कधीही कुठल्याही गोष्टीला नाही म्हणत नाही. फक्त इच्छा, म्हणजे विल पॉवर आपली पाहिजे. तशा पद्धतीने तुम्ही हार्डवर्क पुट ऑन करा. तुम्ही अलाइन व्हा युनिव्हर्सशी. ज्या दिवशी तुम्ही युनिव्हर्सशी अलाइन होता, म्हणजे एखाद्या ग्रँड मास्टर कडून तुम्ही शक्तिपात घेता, ऍट दॅट टाइम तुम्ही युनिव्हर्सशी अलाइन होता, आणि मग तुम्हाला हळूहळू तशा फ्रिक्वेन्सी मॅच व्हायला लागतात आणि तुमचे फायनान्शियल प्रॉब्लेम दूर व्हायला लागतात. म्हणजे अलाइन कसं व्हायचं त्याचा एक नियम आहे, बरोबर ना? राईट. की ते कशा प्रकारे, उगाच उठलो सकाळी सोफ्यावर बसलो किंवा बेडवर बसलो आणि सुरू केलं की मी आय द बेस्ट आहे, ते कशा पद्धतीनं बाय हार्ट, किंवा ते त्याची एक म्हणतो ना की इंटेन्सिटी, ते बोलण्याची किंवा काय, की कोणी बाबा रस्त्याने येता जाता म्हणत असेल तर तसंही करून चालणार आहे, की त्याच्यामध्ये तुम्ही जसं म्हणता की तुमच्यासारख्या लोकांच्याकडून त्याचं प्रॉपर शिक्षण घेतलं, नॉलेज, गायडन्स घ्यायला हवा. तंत्रशुद्ध शिक्षण किंवा गायडन्स घेतला पाहिजे, तरच ते पुढे जातं. तर ते कशा प्रकारे घेतलं पाहिजे, किंवा त्याच्याबद्दल काही बेसिक गोष्टी तुम्ही सांगू शकाल का? हा, जसं की रेकीचे क्लासेस असतात, त्या ह्याला तुम्ही जॉईन करू शकता, आणि त्याच्यामध्ये मग हे संपूर्ण शिकवलं जातं, आणि ते मग तुम्हाला डेली प्रॅक्टिस ठेवायला लागतात. त्या प्रॅक्टिसेस मधून, म्हणजे सी कुठलीही गोष्ट वन ओव्हरनाईट काही मॅजिक होणार नाही. म्हणजे मी देव नाही किंवा जादूगर नाही, की समजा तुमचा फायनान्शियल इश्यू आहे म्हणून तुम्ही माझ्याकडे आलात आणि मी अशी जादूची छडी फिरवली आणि सगळे प्रॉब्लेम्स दूर झाले, असं नाही होणार. निगेटिव्हिटी निघायला काही काळ जातो. जसं की सेम आपण असं म्हणतो की तूप खाल्लं की रूप नाही येणार, सेम त्या पद्धतीनं निगेटिव्हिटी ही एका दिवसात, आणि कोणीही, म्हणजे जे तज्ञ ग्रँड मास्टर्स आहेत ना, तुमची निगेटिव्हिटी एका दिवसात कधीही रिमूव्ह करत नाहीत. कारण निगेटिव्हिटी निघताना, निगेटिव्हिटी म्हणजे काय मुळात, तर चिकट ऊर्जा असतात, आणि त्या कशावर जगतात, तर पॉझिटिव्ह एनर्जीवरती जगतात. जसं की मगाशी मी सांगत होते, तुम्ही महिन्याला 1-2 लाख किंवा 5 लाख कमवत होता आणि हळूहळू तुमचा ग्राफ कमी यायला लागला. मग हा कमी नेमका काय येतो, तर कोणाला तरी असं वाटतं की अरे कदम साहेब तर खूप पैसे कमवायला लागलेत, खूप पुढे निघून झालेत. मग हे गावातल्या लोकांना वाटू शकतं, जवळच्या लोकांना वाटू शकतं, मित्रमैत्रिणींना वाटू शकतं, किंवा नातेवाईकांना वाटू शकतं. जेव्हा त्यांचे हे थॉट्स तुमच्यापर्यंत येतात, तुमच्या ऑरा बॉडीमध्ये पहिल्यांदा येतात. म्हणजे सर्वसामान्य माणसाची ऑरा बॉडी जी असते, एक इथरिक बॉडी, म्हणजे आपली ही जी फिजिकल बॉडी आहे याच्या साधारण 6 इंच अंतरावरती एक इथरिक बॉडी असते, ज्याला आपण ऑरा बॉडी म्हणतो. म्हणजे तो ऑरा, जसं की आपण साधू संतांचं बघितलंय की एक पाठीमागं असं वलय दिसतं, इव्हन स्वामी समर्थांचं असेल किंवा आपण रामाचं कृष्णाचं बघतो, सेम आपलंही तसं असतं. पण आपलं किती असेल, तर एक पेननी डॉट दिल्यावर जेवढं हे उठेल ना, तेवढा आपला इथं तो गोल्डन हे असतो, अच्छा. पॉइंट असतो. बरं.
तर त्या लोकांचा ऑरा जर का म्हटलं तर साधारणपणे 1 किलोमीटर एवढा असतो. बर. आणि आपला ऑरा असतो हा साधारणपणे 6 इंच असतो. अच्छा. जो कोणी डेली मेडिटेशन करतो त्याचा ऑरा साधारणपणे 2 फूट 4 फूट. मग आता तो पर्सन किती मेडिटेशन डीपली करतो, युनिव्हर्सशी किती अलाइन आहे त्याच्यावर डिपेंड राहतं की एखाद्याचा ऑरा एक खोली एवढा सुद्धा असू शकतो. असू. तर मी तुम्हाला असं सांगत होते की हे निगेटिव्ह थॉट्स जे आहेत ना हे कशावर जगतात तर पॉझिटिव्ह एनर्जीवरती जगतात. बर. ह्या निगेटिव्हिटी कशावर जगतात तर पॉझिटिव्हिटी वरती जगतात. मग अशा ज्या लोकांनी जे काही थॉट सोडले की कदम साहेब खूप पैसे कमवायला लागले, हे थॉट्स तुमच्या आजूबाजूला एक ब्लॉकेजेस म्हणजे विटा विटा विटांसारखं, म्हणजे समजा तुमच्या पायापासून असं डोक्यापर्यंत ते तयार होतं. हे ब्लॉकेजेस तयार होतात आणि याला आपण एनर्जी ब्लॉक असं म्हणतो. अच्छा. की निगेटिव्ह एनर्जीचे हे ब्लॉक तयार झाले. जसा हा एनर्जीचा ब्लॉक तयार झाला तर बाहेरून येणारी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ही तुमच्यापर्यंत पोहोचत नाही, किंवा युनिव्हर्स कडून येणारी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ही तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. आणि ही तुमच्यापर्यंत पोहोचली नाही म्हणून आपला फायनान्शियल ग्राफ खाली व्हायला लागतो, रिलेशनशिपचा ग्राफ खाली व्हायला लागतो. मग तुमचं ते रिलेशन म्हणजे स्पाऊस रिलेशन असो, आयदर तुमचं फ्रेंड सर्कल मधलं असो, तुमचे हाताखालचे म्हणजे लाईटमन कॅमेरामन व्हॉटएव्हर कोणीही जे तुमच्या सर्कलमध्ये बर. ह्युमन बिईंग येतात, ह्या सर्वांसोबतचं रिलेशन म्हणजे तुमचा अँगर इश्यूज वाढायला लागतात, एन्झायटी वाढायला लागतात. हे सगळे प्रकार ह्या गोष्टीमुळे व्हायला लागतात. म्हणजे तुम्ही इमोशनली, हेल्थ वाईज, इव्हन हेल्थ तुमची खराब व्हायला लागते आणि फायनान्शियली तुमचा ग्राफ खाली यायला लागतो. अच्छा. हा ग्राफ खाली आल्यामुळं तुम्ही हे सगळे प्रॉब्लेम फेस करायला लागता. अच्छा. म्हणजे आता तुम्ही लोकांना जेव्हा आपला पैसा दिसायला लागतो किंवा राईट. आपली प्रगती दिसायला लागते तेव्हा लोक हे बोलायला चालू करतात. सुरू करतात. तर का म्हणजे बरी आपण आपला पगार नाही सांगितला किंवा ते आपल्या प्रगतीतनं किंवा आपल्या गोष्टींमधून ते दिसत असतात, तर कुठंतरी युनिव्हर्स त्यांचं ऐकत असतं की म्हणजे ती ती प्रोसेस काय आहे की त्यांच्याकडून म्हटलं तुम्ही जसं म्हणाला की मी आय एम द बेस्ट म्हटलं तर युनिव्हर्स माझं ऐकतंय. ते जेव्हा आपल्याबद्दल असं बोलतात तेव्हा ती निगेटिव्ह एनर्जी म्हणून ती असते का युनिव्हर्स कडनं ते आलेलं असतं, काय असतं नक्की ते? सी युनिव्हर्स इज अ गुड कंडक्टर. कंडक्टर म्हणजे मी म्हणेन बसचा कंडक्टर. ओके. अच्छा. समजा आता जसं की माझी बहीण आहे आणि तिनं असा विचार केला की अरे दीदी आज जेवली असेल की नसेल. तिनं हा थॉट हे केला, मी समजा बाहेर कुठेतरी असेल तर माझ्यापर्यंत ते थॉट येणार आणि मला असं वाटणार की अरे तिने माझी आठवण काढली. तर ह्याचं मिनिंग काय झालं, कॉर्ड कनेक्शन. जसं हे कॉर्ड कनेक्ट आहे सेम त्याच पद्धतीने समजा मला असं वाटलं की कदम साहेब खूप पैसे कमवायला लागलेत, खूपच वर चाललेत, युनिव्हर्स काय करतं हे विचार घेऊन तुमच्यापर्यंत सोडतं. बर. युनिव्हर्सचं काम एवढंच आहे की इकडचं तिकडं आणि तिकडचं इकडं, म्हणजे ते त्यात काहीही गल्लत करत नाही. ज्या वेव्ह सोडल्या, ज्या एनर्जी सोडल्या त्या तिथपर्यंत नेऊन पोहोचवणं. अच्छा. मग भले तुम्ही अमेरिकेत असा आणि मी इथं थॉट सोडला की हा माणूस खूप पैसे कमवायला लागलाय आणि मी पाठीमागे राहिलोय, ऑटोमॅटिक ती एनर्जी तुमच्यापर्यंत पोहोचली. म्हणजे तुम्ही तुमच्या पॉवरने युनिव्हर्सला म्हणजे ऑर्डर देऊन तुम्ही दुसऱ्याचं भलं किंवा वाईट या दोन्ही गोष्टी करू शकता. दोन्हीही करू शकतो. येस. म्हणजे कुठेतरी हे एक प्रकारे ब्लॅक मॅजिक पॉझिटिव्ह मॅजिक दोन्ही या क्षेत्राकडे असं अशा नजरेने बघायला काय म्हणजे म्हणू शकतो आपण त्याला की बाबा म्हणजे आता लोक भले ते मनापासून की आपली निगेटिव्हिटी बोलत नसतील पण ते म्हणतो ना की एक जेलसी. राईट. हा. ब्लॅक मॅजिक नाही, जेलसी. हा. की जेलसी असेल, अँगर असेल, म्हणजे आपले षडऋपू आहेत ना, काम क्रोध मद मोह मत्सर, ह्या ज्या गोष्टी आहेत ना, म्हणजे समजा मला मत्सर आला की ही व्यक्ती माझ्या पुढे गेली तर तो ऑटोमॅटिकली तिथपर्यंत पोहोचला. मला राग आला तो तिथपर्यंत पोहोचला आणि तुमच्या त्या ऑरा बॉडी पर्यंत पोहोचून परत ते बीज तुमच्यात रोवलं गेलं. तुम्हाला माझा राग आला, मग ही रागाची ऊर्जा वाढत गेली आणि ही ऊर्जा वाढल्या कारणानं तुमच्याकडे असलेली चांगली ऊर्जा कमी झाली. बरोबर. आणि ही चांगली ऊर्जा कमी झाल्यामुळे तुमचा ग्राफ कमी येतो. म्हणजे समोरचा व्यक्ती फक्त काय करतो की आपल्याबद्दल निगेटिव्ह विचार करतो, काय यार तेवढे पैसे मला का नाही, किंवा तेवढे त्याच भलं का व्हायला लागलंय, त्याचं का वाईट होत नाही, माझं का चांगलं होत नाही, त्याच्यानं कुठनं तर निगेटिव्हिटी आपल्याकडे येते. पण तो स्वतःसाठी हिलिंग न करता किंवा पॉझिटिव्ह न बोलता तो फक्त निगेटिव्ह बोलतो, मग त्याचीही प्रगती नाही आपलीही प्रगती नाही, असं कुठं होत असेल असं मला वाटतं. बरोबर आहे का? अगदी बरोबर आहे. म्हणजे हे आपल्यासारख्या देशांमध्ये खूप जास्त प्रमाणात होतं की जिथं जावा भाऊ भाऊ किंवा नातेवाईक किंवा भाऊकी ह्याच्यामध्ये हे प्रॉब्लेम जास्त आहेत. म्हणजे आता मी बाहेरच्या देशातल्या लोकांची हिलिंग करते, तिथं कोणालाच काही फरक पडत नाही की कोण काय आणि किती पुढे जातो. तिथं साधारणपणे त्या लोकांची टेंडन्सी अशी आहे की मी आहे, माझं आहे आणि मला रोज उठून माझं काम करायचं आहे.
बट आपल्याकडे हा थोडासा पार्ट जास्त होतो की तुमची फोर व्हीलर मोठी दारात लागली म्हणजे लक्झरियस कार आली की पहिला त्रास हा शेजाऱ्यांना होतो किंवा नातेवाईकांना होतो आणि ती जेलसी कुठेतरी अँगर इश्यूज मध्ये तुमच्यापर्यंत येऊन पोहोचते आणि मग तसे वर्ड्स तुमच्याकडून त्यांना जातात. साहजिकच त्यांच्याकडून परत तसे वर्ड्स तुम्हाला येतात आणि मग ते कुठेतरी आपण म्हणतो की दृष्ट लागली. तर ही जी पूर्वीची लोक म्हणायची दृष्ट लागली, तर ही दृष्ट म्हणजे काय होती, हा एनर्जीचा खेळ होता. बरं. म्हणजे त्यांच्याकडनं ब्लॉकेजेस तयार केले जातात किंवा निगेटिव्हिटी तुमच्यापर्यंत येत असेल तर तुम्हाला तेवढी अपोजिट पॉवर किंवा त्याला म्हणजे कॉन्ट्रा रेजिस्टन्स द्यावा लागतो. हा तर तशी मी तुम्हाला ग्रोथ तशी पाहिजे. ते जर इट का जेव्हा पत्तर असे काट्याने काटा काढायचा म्हणतो आपण, तसं काहीतरी करावं लागत असेल ना याच्यामध्ये. त्यांनी जर ती एनर्जी दिली असेल की त्याच्यापेक्षा हाय पॉवर तुमच्याकडे पाहिजे की ती तुम्हाला बाधक नाही ठरली पाहिजे. बाधक नाही ठरली पाहिजे आणि त्याच्यासाठी तुमच्या भोवती शिल्ड पाहिजे. मग अच्छा. हे शिल्ड म्हणजे काय, तर युनिव्हर्सनं दिलेलं तुमचं मेडिटेशनचं शिल्ड. म्हणजे ते ऑरा परत तो ऑरा की तुमचा ऑरा इतका स्ट्रॉंग पाहिजे, इतका पॉवरफुल पाहिजे. मग थोडक्यात असं सांगायचं म्हटलं तर आपण म्हणतो की अरे लग्न खूप मोठं केलं आणि नजरच लागली, किंवा एखादी व्यक्ती वास्तुक शांती म्हणजे आता माझ्या इथं काही बिल्डिंगच्या आसपास घडलेली उदाहरणं आहेत की काही लोक इथं बिल्डिंग मध्ये राहत होते आणि त्यांनी मोठं घर बांधलं, वास्तुक शांती झाली आणि 4 दिवसात त्या व्यक्तीचा ऍक्सिडेंट झाला. मग त्यांना लक्षात आलं की अरे आपण इतक्या पाहुण्या पैना बोलवलं आणि मग त्यांची सगळ्यांची नजर लागली. मग ह्या गोष्टी घडल्या. मग थोडा असा विचार केला तर की हे आपल्या बाबतीत का, आणि मग मोठे मोठे बिझनेस टायकून जेव्हा घर हे करतात, आयदर तुमच्या फील्डमध्ये ऍक्टर ऍक्ट्रेस एवढं हे करतात, त्यांना का नाही नजर लागत, किंवा अंबानीने आता एवढं मोठं लग्न केलं त्यांना का नाही नजर लागत, तर ते त्या शिल्ड मध्ये असतात रेग्युलरली. मग हे शिल्ड म्हणजे काय, तर तुमचं मेडिटेशनचं. ते तितक्या मोठ्या प्रमाणात दानधर्म करतात, इवन मेडिटेशन करतात, प्रोटेक्शन मध्ये राहतात. इवन आपल्या हेमा मालिनी मॅडम त्याही प्राणिक हिलिंग मधल्या आहेत. सचिन तेंडुलकर प्राणिक हिलिंग मधले आहेत, तेही डेली हिलिंग घेतात. मग ही हिलिंग प्रोसेस म्हणजे नेमकी काय, तर स्वतःला फक्त रोज चक्रांमधून स्वच्छ ठेवत राहणं, म्हणजे आपल्या चक्रामध्ये आलेली जी काही घाण आहे ही स्वच्छ करत राहणं, ऑरा क्लीन करत राहणं. ऑरा क्लीन करत राहणं. अच्छा, म्हणजे तुमचा ऑरा एवढा स्ट्रॉंग पाहिजे, तुमचं म्हणजे कर्णासारखं कवच कुंडल तुमचं एवढं स्ट्रॉंग पाहिजे, कुठलाही बाण आला तरी तुम्हाला तो लागला नाही पाहिजे, तुम्हाला ते तुमचं रक्षण करता आलं पाहिजे, तेवढा स्ट्रॉंग तुमचा ऑरा पाहिजे. तर तुम्ही आता की हा ऑरा क्लीन ठेवण्यासाठी सुरुवात कुठून, म्हणजे आता अफर्मेशन तुम्ही सांगितलं, त्याचबरोबर तुम्ही सांगितलं की तुमच्यासारख्या तज्ञांकडून गायडन्स घेतला पाहिजे. पण म्हणतो ना की काही जणांना आता गायडन्स आता तुमच्यावर प्रत्येक जण पोहोचू शकेल, आपल्या आजूबाजूला तुमच्यासाठी गाईड करणारे लोक आहेत हेच बऱ्याच जणांना माहित नसतं. तर आपल्या या बोलूयाच्या माध्यमातून आपण तुम्हालाही लोकांपर्यंत पोहोचवते, लोकांनाही सांगतो की तुमच्यापर्यंत पोहोचा. तर पण ज्यांना खरंच शक्य होत नाही, आता खेड्यापाड्यांमध्ये मोस्टली हा प्रॉब्लेम खेड्यापाड्यांमध्ये पैशाचा आहे, म्हणजे शहरांमध्ये नोकऱ्या आहेत किंवा इतर गोष्टी आहेत, त्यांना फुलना-फुलाची पाकळी किंवा घर चालवण्याइतपत पैसा मिळवला जातो. पण खेड्यापाड्यांमध्ये आज युट्यूबच्या माध्यमातून बराच प्रेक्षक वर्ग मोठा आहे जो आपले असे व्हिडिओज वगैरे पाहत असतो. तर त्यांनी घरच्या घरी ही सुरुवात कशी करायची, लगेच त्यांना चार्जेस काय नॉमिनल चार्जेस अफोर्डेबल नसतात, पण एक म्हणतो ना की बेसिक सुरुवात करण्यासाठी त्यांना, जसं म्हणतो ना की आपण बेसिक सुरुवात झाली तर रिझल्ट यायला लागले तर नक्कीच लोक तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर त्यांना कुठेतरी म्हणतो ना की कळलं पाहिजे की बाबा हा हे खरंच वर्थ आहे, याच्यातून रिझल्ट येत आहेत, तर लोक नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर त्यासाठी सुरुवातीला काय करा, अफर्मेशन तुम्ही सांगितलं, तर आणखी घरच्या घरी कुठल्या प्रकारे या गोष्टी करू शकतो? खूप सोपे आणि साधे उपाय आहेत सर, की मीठ आपल्या सगळ्यांच्या घरी आहे. खूप स्वस्तातला हा उपाय आहे की डेली तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये एक चिमटभर किंवा एक चमचाभर मीठ घाला, त्याने तुमची पूर्ण निगेटिव्हिटी क्लीन होऊन जाते. म्हणजे पूर्वीचे लोक जे दृष्ट काढायचे म्हणजे नेमकं काय करायचं की मीठ घ्यायचे आणि 3 वेळा ते तुमच्या ऑरामधून, म्हणजे ते कधी बॉडीला टच करत नव्हते, ऑरामधून ती निगेटिव्हिटी रिमूव्ह करत होते. आता मी जर का म्हंटल की आई माझी दृष्ट काढ, तर आई पहिला मला बाहेर काढेल, बरोबर. तर आपण सिंपल काय करू शकतो, आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचे आणि रुटीन मध्ये तुम्ही मिठाच्या पाण्याने आंघोळ करा. जी काही निगेटिव्हिटी, आता मीठ का, अगेन आपल्याला अंधश्रद्धेकडे नाही जायचं, मीठ काय आहे, डिसइंटिग्रेटर आहे. आणि मी मगाशी जसं सांगितलं की निगेटिव्ह एनर्जी हे चिकट असतात, ते आपल्या अंगाला चिटकून बसतात, म्हणजे आपल्या ऑरा बॉडीला चिटकून बसतात. जर तुमच्या बॉडीवरूनच मिठाचं पाणी गेलं तर ते निगेटिव्ह एनर्जीज डिसइंटिग्रेट होतात. यासाठी आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाकायचं. हा झाला एक पार्ट. दुसरं, तुम्ही आरती करा देवाची. आता देवाची आरती का, अगेन ज्यावेळेला तुम्ही कापूर फिरवता, तर असं काही आपण देवाला असा करून नाही कापूर फिरवत,
तो आपल्या मध्ये असतो. कापराची एनर्जी आपल्यालाही सेम लागते आणि समोर देवालाही सेम लागते. बरोबर. तर कापूरने सुद्धा तुमच्या म्हणजे अग्नी तत्वातून तुमच्या ऑरामध्ये ज्या काही निगेटिव्ह एनर्जीज आलेल्या आहेत त्या जळून भस्म होतात. यासाठी तुम्ही आरती करा, घंटी वाजवा. इव्हन आता माझा ह्याच्यातून म्हणजे कॉर्ड कटिंगचा एक कोर्स आहे. या कॉर्ड कटिंगच्या कोर्स मध्ये मुळात मी हेच सगळं शिकवते की आपल्या घरातले छोटे 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 उपाय याच्या थ्रू तुम्ही तुमची फायनान्शियल ग्रोथ कशी करू शकता. तर त्याच्यामधले हे उपाय आहेत की तुम्ही घंटी वाजवा. नाही ठीक आहे, आपण गृहीत धरलं की नाही तुम्ही आस्तिक नाही आहात, तुम्ही नास्तिक आहात, तुम्हाला देवाची आरती नाही करायची, इट्स ओके, नो प्रॉब्लेम. तुम्ही घंटी घेऊन स्वतःभोवती तर वाजवू शकता. जो ध्वनी आहे हा ध्वनी सुद्धा तुमच्या ऑरामध्ये आलेली निगेटिव्हिटी दूर करतो. म्हणजे साऊंड थ्रू सुद्धा. म्हणजे आपल्याला माहिती आहे की साऊंड मध्ये ताकद किती आहे. खूप जोराचा आवाज झाला तर गाडीच्या काचा फुटू शकतात किंवा कुठल्याही इथल्या विंडोच्या काचा फुटतील. तर जर ती ताकद आहे साऊंड मध्ये तर आपल्या ऑरामध्ये आलेल्या निगेटिव्हिटी ह्या खूप छोट्या छोट्या असतात, त्याही त्या आवाजाच्या ह्यानी निघून जातात. तर तुम्ही घंटीचा वापर करू शकता. बरोबर आहे. म्हणजे किती साधं सोपं सांगितलं तुम्ही की मीठ म्हणजे आपण परंपरा आपल्या आजी आजोबांपासून बघतो की ते मिठानं आपली दृष्ट काढायची किंवा आता घंटी वाजवणं किंवा आरती करणं म्हणजे परंपरागत चालत आलेल्या या गोष्टी ज्या आपण विसरत चाललेलो आहोत त्या फक्त तुमच्या माध्यमातून पुन्हा रिक्रिएट होऊन चांगल्या प्रकारे आणि ऍक्टिव्हली तुमच्या माध्यमातून पुन्हा लोकांना साधे सोपे गोष्टी आहेत पण त्या कळत नाही, आपण जे विसरत चाललोय. तर या माध्यमातून लोकांना हेच सांगायचं की या ज्या आपल्या परंपरागत गोष्टी आहेत म्हणजे रिच्युअल्स जे म्हणू शकतो आपण ते, तर त्या गोष्टी विसरू नका. घंटी वाजवणं असेल, आरती करणं असेल किंवा मिठानं स्वतःची आंघोळ करणं असेल किंवा जर आई असेल किंवा मोठे व्यक्ती असतील तर ते आपल्या लहानांची जरूर दृष्ट काढावी जेणेकरून तुमच्या आशीर्वादाने ते तुमच्या प्रयत्नानं आपल्या मुलांवरची जी काही दृष्ट असेल किंवा ऑरा क्लिनिंग, पूर्वी म्हणायची दृष्ट काढणं किंवा आता त्याला एक नवीन शब्द आले ऑरा क्लिनिंग. पूर्वीच्या शब्द लोकांना तो शब्द माहित नसेल की ऑरा क्लीन करायचा म्हणजे दृष्ट काढणं, पण आता यातनं लोकांना नक्कीच कळेल की दृष्ट काढतो म्हणजेच एक प्रकारे आपण त्याचा ऑरा क्लीन करतो. इव्हन ऑरा क्लिनिंग साठी आपल्याकडे सेज मिळतं, पॉलो सेंटो मिळतो. सेजने सुद्धा आपण आपला ऑरा क्लीन करू शकतो, उदबत्तीने आपला ऑरा क्लीन करू शकतो. नुसत्या टाळ्या वाजवून सुद्धा, म्हणजे समजा तुमच्याकडे घंटी अवेलेबल नाहीये, म्हणजे समजा तुम्ही बाहेर कुठेतरी आहात आणि तुम्हाला असं वाटतं की काहीतरी एक थोडंसं असं नर्वसनेस आला तर समजून जायचं की आपल्या आजूबाजूला काहीतरी निगेटिव्हिटी आलेली आहे. सिंपल तुम्ही तुमच्या शरीराभोवती टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवून सुद्धा तुमची निगेटिव्हिटी रिमूव्ह होते. तर इतक्या सोप्या आणि सिंपल टेक्निक्स आहेत. म्हणजे पूर्वजांनी मंदिरासमोर जे उभं राहायला शिकवलंय, मग कापूर लावून, टाळ्या वाजवून, घंटी वाजवून, हे सगळं याच्या मागचं एकच हे आहे, सायन्स हे आहे. त्या लोकांना ते सायन्स कळलं होतं की हे सगळ्या मागे एकच आहे की तुमचा ऑरा क्लीन होणार आहे आणि याच्यातून तुमची प्रगती होणार. देवाला शरण जाणं म्हणजे काय आहे, तर तुम्हाला थोडक्यात तुमचा ऑरा क्लीन करून घेणं, तुमची प्रगतीकडे तुमची वाटचाल करून घेणं. बरोबर. तर आता हे झालं की ऑरा क्लीन करणं. आता ह्याच्यातून पुढची स्टेज काय असू शकते? क्रिस्टल्स असू शकतात, न्यूमरोलॉजी असू शकतं, टॅरो रिडिंग असू शकतं. म्हणजे प्रत्येक तुम्ही लाईफच्या आता कुठल्या टप्प्यावर आहात, तुम्ही अगदी बेसिक मध्ये आहात आणि खर्च काहीच करू शकत नाही, घरगुती उपाय करा. तुम्ही थोडा खर्च करू शकता, मनी रेकीला एनरोल करा. तुम्ही अजून थोडं पुढं हे करू शकता तर ऍक्च्युअली मनी रेकीच्या ह्याच्यामध्ये मी क्रिस्टलचं किटच देते मोठं, की ज्याच्या थ्रू काही क्रिस्टल्स ठेवून तुम्ही फायनान्शियल ग्रोथ करू शकता. अच्छा. आता मुळात क्रिस्टल्स म्हणजे काय, तर थोडक्यात हे सगळे क्रिस्टल्स आहेत. म्हणजे हे मोती आहे, हा क्लिअर क्वार्ट्ज आहे, हा सिट्रीन आहे, हा लॅपिस आहे. आता आज लॅपिस मी विअर का केला किंवा हे लास्ट मी मंथ झालं लॅपिस विअर करायला लागले कारण कंटिन्यू मला बोलायला लागतं एक्झिबिशन्स मुळे. सो लॅपिस कुठं काम करतो, तुमच्या थ्रोट चक्रावरती. तर माझ्या थ्रोट चक्राला आराम पाहिजे असेल आणि कम्युनिकेशन माझं प्रॉपर करायचं असेल तर तो लॅपिस करतो. आता अगेन मला ह्याचं सायन्स सांगायला आवडेल की आज इतके सगळे व्ह्यूअर्स आपलं बघतात हे, तर हे सायन्स त्यांच्या समोर जाऊन दे. पाणी कसं बनतं? H2O. करेक्ट. तर H2O काय आहे? केमिकल आहे. हायड्रोजन केमिकल आहे, ऑक्सिजन म्हणजे गॅस आहे. अगेन दोन्हीही केमिकल मधनं बनलंय. लॅपिस कशापासून बनलंय? किंवा हे सगळे जे क्रिस्टल बनतात कशापासून, तर काही क्रिस्टल बनतात ज्वालामुखीतून, काही क्रिस्टल्स बनतात पाण्यातून. आता ज्वालामुखी म्हणजे काय झालं, परत अग्नी झाला आणि त्याच्यामध्ये लावारस झाला. हा लावारस अगेन केमिकल झालं. हे केमिकल बनताना त्याच्यामध्ये त्याचे रेणुबंध असतात. आता आपल्या बॉडीमध्ये म्हणजे जे डॉक्टर लोक कोणी ऐकत असतील
त्यांना हे कळून जाईल की हे किती सायंटिफिक आहे. बॉडीमध्ये 84 मिनरल्स असतात, समुद्राच्या पाण्यात 84 मिनरल्स असतात. कुठलीही माती तुम्ही पृथ्वी तलावरची कुठलीही माती घ्या, त्याच्यामध्ये पण तुम्हाला 84 मिनरल्स मिळणार आहेत. मग हे 84 मिनरल्स म्हणजे काय, तर हे 84 मिनरल्स कुठं आणि कसे असतात, प्रत्येकाचं कमी जास्तपणा असतो. समजा तुम्ही आजारी पडलं, मग हे आजारी पडता म्हणजे नेमकं काय होतं, कुठलं तरी एखादं मिनरल कमी होतं किंवा कुठलं तरी एखादं मिनरल जास्त होतं. समजा तुम्हाला कॅल्शियमची कमतरता झाली, हाडं दुखायला लागलीत, कॅल्शियमची कमतरता झाली, डॉक्टर तुम्हाला कॅल्शियमच्या गोळ्या हे करून देतात, प्रिस्क्रिप्शन मध्ये देतात. तुम्ही कॅल्शियम इंटेक करता आणि तुमचं ते जे कमतरता आलेली असते, म्हणजे अभाव आलेला असतो, तो भरून निघतो आणि तुम्ही क्युअर होऊन जाता. बरोबर. सेम त्याच पद्धतीने हे जे केमिकल आहेत, हे ज्वालामुखीच्या उत्पत्तीतून बनलेले असतात क्रिस्टल्स. अच्छा. तर पहिल्यांदा काय बनतो तो पायराइट. हा, इवन तुम्हाला जर का पायराइट हा क्रिस्टल स्मेल करून बघितला ना, तर जळका वास येतो. अच्छा. हा, म्हणजे ह्याचे टेस्ट असतात क्रिस्टल करेक्ट ओरिजिनल आहे की नाही चेक करण्याचा. तर त्यात सगळ्यात पहिली पायराइटची टेस्ट काय, तुम्हाला जळका वास येईल. अच्छा. हा, म्हणजे तो सुरुवातीला घेतला तेव्हाच की नेहमी त्याचा वास जळकत राहणार, कारण त्याच्यात तो म्हणतात ना रोम रोम तो ज्वालामुखीच्या उत्पत्तीचा तो राहणार शेवटपर्यंत 100%. इवन तो हातात धरल्यानंतर थोडासा चोळल्यानंतर तुमच्या हाताला काळपटपणा पण जाणवणार. अच्छा. हा, तर तो कशामुळं, का तर तो ज्वालामुखीच्या उत्पत्तीतून निर्माण झालेला आहे. तर हा झाला पायराइट. पायराइट मध्ये मनी अट्रॅक्शन पॉवर खूप आहे. हा तुमच्या डायरेक्ट न्यूरॉन्स वरती वर्क करतो. हा, आता तो कसा करेल, तर समजा मी इथं पायराइटचं ब्रेसलेट विअर केलं, इथून खाली ज्या पास होणाऱ्या ज्या सेल्स आहेत, ब्लड सेल्स आहेत, प्रत्येक सेलला मेमरी असते. ती मेमरी तो काढतो, म्हणजे निगेटिव्ह एनर्जी जी आहे ना ती काढतो आणि ह्याची पॉझिटिव्ह एनर्जी त्याच्यामध्ये जाते. ही कशी जाते, जसं की समजा आपल्या घरामध्ये एलपीजी आहे. एलपीजी काय आहे, अगेन केमिकल आहे. समजा आता असं गृहीत झालं की तिथे किचन मध्ये ठेवलेला गॅसचं रेग्युलेटर ओपन झालं, काय होईल, ब्लास्ट होणार. त्याला अग्नीचा संपर्क आला की ब्लास्ट होईल. आणि समजा अग्नीचा संपर्क नाही झाला, तो स्मेल येणार आहे तसं. हा, सगळे दारं खिडक्या बंद असतील, आपल्या नाकातून लंग्स मध्ये जाईल आणि आपण मरून जाऊ. बरोबर. हे केमिकल वर्क केलं, बरोबर. सेम त्याच पद्धतीनं, म्हणजे हा वायू थ्रू आपल्या श्वासनातून हृदयापर्यंत लंग्स पर्यंत पोहोचलेला आहे. सेम त्याच पद्धतीनं हे सुद्धा केमिकल आहेत. हे केमिकल सुद्धा आपल्या जेव्हा संपर्कामध्ये आजूबाजूला, तर तुम्ही इथं बघताय की एवढे सगळे क्रिस्टल्स आहेत, ह्यांची एनर्जी चालूच आहे. बरोबर. त्याचं काम चालू आहे. मग जर मी याच्या ऑरामध्ये येऊन बसले, तर ते माझ्या स्मेलिंग मधून कुठेतरी आतमध्ये बॉडीमध्ये जातच आहे. मग त्याचं त्या केमिकलचं काम चालूच होतंय माझ्या बॉडीमध्ये. अच्छा. याचं एक छोटं उदाहरण सांगायचं म्हटलं ना, तर एका एक्झिबिशनला मी होते आणि तिथे एक दादा होते. इन जनरल प्रत्येकालाच बिझनेस करायचा असतो म्हणून प्रत्येक जण तिथे आलेले असतात. ते आल्या मला म्हटले की मला पायराइटचं ब्रेसलेट द्या. मी म्हटलं ओके, चार्ज केलं आणि त्यांना दिलं. सेम डे त्यांना आयडिया आली, त्यांनी सगळ्या पार्टिसिपेंट्सना सॅम्पल्स दिले. त्यांचे फूड स्टॉल होता त्यांचा, सॅम्पल म्हणून प्रोव्हाइड केले छोटे छोटे गोष्ट. सगळ्यांना आवडलं आणि सगळ्यांनी पटापट पैसे काढून दिले की उद्या आम्हाला एक बॉक्स पाहिजे म्हणून, किंवा आम्हाला संध्याकाळी पाहिजे. काही जणांनी सांगितलं आता आणून द्या म्हणून. तर अशा पद्धतीनं काय झालं, त्यांचं त्या दिवशी प्रोडक्ट फुल स्टॉक आउट झालं. नेक्स्ट डे ते सगळं प्री बुकिंग झालं. अच्छा. आफ्टर म्हणजे त्यांनी पायराइट्स वेअर केल्यानंतर. मग हा पायराइट काय केला, बसून दिला का त्यांना जागेवर, त्यांच्या बुद्धीपर्यंत पोहोचला, न्यूरॉन्स पर्यंत पोहोचला, त्यांना आयडिया मिळाली. म्हणजे तिथं जे काही कनेक्शन्स होणारे न्यूरॉन्स जे डिस्कनेक्टेड होत्या, ते कनेक्ट झाल्या त्याच्या एनर्जीमुळे. आयडिया पास ऑन होत गेली ब्रेन मध्ये. माणूस उठला जागेवरून, घेतलं तो पॅकेट किंवा तो बॉक्स आणि प्रत्येकांना वाटून झालं. काम केलं तर पैसे येणारच. तर अशा पद्धतीने पायराइट वर्क करतो, तुमच्या न्यूरॉन्स वरती काम करतो. अच्छा. हा, तर असे बरेच क्रिस्टल्स आहेत की जसं की हे पायराइट हे एक उदाहरण सांगितलं. एमेथिस्ट त्याच्यापेक्षा खाली जरा टेम्परेचर आलं की मग एमेथिस्ट बनतो, त्याच्यापेक्षा अजून खाली टेम्परेचर आलं की मग सिट्रीन बनतो. असे वेगवेगळे क्रिस्टल्स बनतात. हे सगळेच मनीचं, म्हणजे मनीसाठीच आहेत की बाकीच्यांचं प्रत्येकाचं वर्क वेगळं आहे?
नाही, ऍक्च्युली प्रत्येकाचं वर्क वेगवेगळं आहे. जसं की कुठलाही क्रिस्टल असेल तर त्याचं बेसिक काय आहे, पॉझिटिव्हिटी जनरेट करणं, निगेटिव्हिटी रिमूव्ह करणं. अच्छा. हे बेसिक म्हणजे बेसिक झालं. ओके. नेक्स्ट थिंग काय, की आता पायराइट जसं हे करतो, मनी देतो, तर प्रोटेक्शन पण देतो. अच्छा. टायगर आहे, तुम्हाला प्रोटेक्शन देईल, करेज देईल, कॉन्फिडन्स देईल बर. आणि मनी देईल. अच्छा. सिट्रीन काय करतो, तुमचे सिट्रीन इथं येतो म्हणजे आपल्या सोलर प्लेक्ससवर येतो. सोलर प्लेक्सस कशाचं जवळ आहे, तर तुमचं गॅस ऍसिडिटी म्हणजे तिथलं ऑर्गन्सच्या जवळ तो. तिथं काय क्रिएट होतं, गॅस ऍसिडिटी. तर गॅसचे ऍसिडिटीचे इश्यूज तुमचे दूर करतो. बर. तुमचं नेम फेम सुद्धा सोलर प्लेक्सस मध्ये आहे. म्हणजे तुमचं नाव लौकिक वाढवायचंय तर तुम्हाला सिट्रीन गिअर करायचंय. अच्छा. अशा पद्धतीने सगळे क्रिस्टलची कामं वेगवेगळी आहेत. बेसिक प्रत्येकाचं एकच, की तुमची निगेटिव्हिटी दूर करणे आणि तुम्हाला पॉझिटिव्ह करणं. अच्छा. मग सुरुवातीला आता म्हणजे त्यानं प्रत्येकानं स्वतःला ते अनालाइज केलं पाहिजे की आपण कुठल्या बाबतीत वीक आहोत. राईट. म्हणजे मेडिकली वीक आहोत, आर्थिक वीक आहोत, मेंटली वीक आहोत, की त्या इमोशनली वीक. इमोशनली वीक आहोत. त्यानुसार तो तो तुम्ही क्रिस्टल वापरू शकता. राईट. आता एक क्रिस्टल कशा कशा स्वरूपात येतात. आता तुम्ही ब्रेसलेट स्वरूपात घातलेला आहे, येस. तर ते आणखी काय काय स्वरूपात असतात, कसं काय काय वेअर करण्याची काय पद्धती असतात त्या? क्रिस्टल्स हे प्रचंड प्रमाणात येतात. म्हणजे एक तुम्ही ब्रेसलेट अतिशय कॉमन फॉर्म झाला. हम्म. पेंडेंट्स येतात, इयरिंग्स येतात, फिंगर रिंग्स येतात, इवन पिरॅमिडच्या स्वरूपात येतात, शिवलिंगच्या स्वरूपात. म्हणजे इथं तुम्ही आता हे मागं बघत असाल माझ्या येस येस. मागे, हा. हे शिवलिंगच्या स्वरूपात आहेत. बर. हे मी लोकांच्या वरून उतरते. अच्छा. हा, उतरते इन द सेन्स आपण ते दृष्ट काढतो. दृष्ट काढतो ना, हा. त्या पद्धतीने, की त्यांच्या बॉडी मधली सगळी निगेटिव्हिटी रिमूव्ह करण्यासाठी तो शिवलिंग सारखा दिसणारा जो पार्ट आहे बर. तो उतरवते, की जेणेकरून त्यांच्या ऑरातून सगळं निगेटिव्हिटी रिमूव्ह होऊन जाईल. रिमूव्ह म्हणजे हे खेचून घेतं. खेचून घेतं. हे खेचून घेतं Yes. म्हणजे बाहेर टाकतं की हे खेचून घेतं? प्रत्येक क्रिस्टल वेगवेगळं काम करतो. आता अच्छा. ह्याच्यामध्ये सेलेनाइट जो आहे ना, हा युनिव्हर्सल आहे, किंवा क्लिअर क्वार्ट्ज जे तुम्ही हे बघता, ह्याला अच्छा. मास्टर हीलर म्हणतात. बर. इवन ब्लॅक टर्मोनिल, हे जे क्रिस्टल्स आहेत ना, हे खेचतात, युनिव्हर्स मध्ये रिलीज करतात आणि पुन्हा स्वतःला चार्ज करतात. बर. असे काही क्रिस्टल्स आहेत. आता रोज क्वार्ट्ज आहे, की त्याला परत आपल्याला चार्ज करावं लागतं. अच्छा. हा. अव्हेंच्युरियन आहे, त्याला आपल्याला स्वतःला चार्ज करावं लागतं. तर बर. क्रिस्टल मध्ये असे वेगवेगळे हे आहेत, की काहींना चार्ज करावं लागतं आणि अच्छा. काही स्वतः चार्ज होतात आणि दुसऱ्याला पण चार्ज करतात. बर. म्हणजे ते ते त्यांचं रोटेशन ऑटोमॅटिक चालू असतं. येस. इवन सॅलेनाइट तर माझा असा बेस्ट क्रिस्टल आहे ना, की सगळ्यांना मी रेकमेंड करते तो सॅलिनाइड. सॅलेनाइट. अच्छा. प्रत्येक घरात सॅलेनाइट आणि ब्लॅक टर्मोनिल असावा. तुम्हाला काही प्रॉब्लेम असोत किंवा नसो, अच्छा. ते निगेटिव्हिटी काढतात, रिलीज करतात आणि स्वतःला चार्ज करतात. इवन ते लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग दोन्हीवरती काम करतात. बर. म्हणजे समजा जसं की आता इथं ब्लॅक टर्मोनिल सॅलिनाइट ठेवलेला आहे, अच्छा. तो काय करतो, जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत आपली निगेटिव्हिटी ओढेल. जेव्हा आपण निघून जाऊ तर इथले हे सोफे, कर्टन्स या सगळ्यातली निगेटिव्हिटी तो काढेल आणि अच्छा. रिमूव्ह करेल. बर. मग यात निगेटिव्हिटी कुठून आली, तर कोणीतरी दिवसभरात माझ्याकडे येणार, ती व्यक्ती येणार. काही सगळी पॉझिटिव्ह नसणार, बरोबर आहे. निगेटिव्ह थॉट्सची असते. माझ्यासाठी नाही, पण त्याच्या आयुष्यात त्याला काहीतरी प्रॉब्लेम्स असतात. तो इथं येऊन बसून ते सगळं बोलून जातो, तर ती निगेटिव्ह एनर्जी इथे येते. ती रिलीज करण्याचं काम, म्हणजे ती रिमूव्ह करायचं, रिलीज करायचं आणि स्वतःला चार्ज करायचं, अच्छा. हे म्हणजे काम तो ब्लॅक टर्मोनिल क्रिस्टल्स हे बघत नाहीत की माणूस तिथं समोर आहे किंवा नाही आहे, जिथं त्याच्या आजूबाजूला जे काय असेल तिथली ती एनर्जी निगेटिव्ह, डिसइंटिग्रेट करणार तो. हा, ती खेचून घेणार, ती रिलीज करणार आणि पुन्हा तो स्वतः रिचार्ज होणार. चार्ज होणार. पण तुम्ही जे सांगितलं की काही क्रिस्टल्सना आपण चार्ज करावं लागतं. चार्ज Yes. करावं लागतं म्हणजे काय करावं लागतं नक्की? हे जसं की आता मी सांगितलं, की हे निसर्ग निर्मित आहेत, मानव बरोबर. निर्मित नाहीयेत, नेचर मधनं निर्माण झालं. तर हे नेचर मध्येच अगेन चार्ज होतात. जसं की मिठाच्या पाण्याने आपण त्यांना स्वच्छ करू शकतो. अच्छा. पॉलोसेंटो म्हणून एक अमेरिकन वनस्पती येते. इवन सेज कॅलिफोर्नियन, इंडियन दोन्ही फॉर्म मध्ये मिळतं. ही पण बर. एक वनस्पतीच आहे. त्यांनी तुम्ही क्लीन करू शकता. आपलं तमालपत्र जे आहे, भातामध्ये बरोबर. वगैरे आपण बरोबर. हे करतो, ते तमालपत्र सुद्धा तुम्ही जर का बर्न करून त्याच्या भोवती फिरवलं तरी ती निगेटिव्हिटी रिलीज अच्छा. हे होते. पेटवायचं आणि त्याच्या बाजूने फिरवायचं. फिरवायचं 3 अच्छा. वेळा क्लॉकवाईज फिरवा तुम्ही, अच्छा. म्हणजे तुमचा कुठलाही क्रिस्टल, ब्रेसलेट असू दे, काही असू दे. काही असू दे. अच्छा. तर हे काही प्रकार झाले. इवन तुम्ही चंद्रप्रकाशात आणि सूर्यप्रकाशात त्यांना चार्ज करू शकता. बर. ते मी तर म्हणते की तुम्हाला तमालपत्राला सुद्धा काहीतरी रुपया पडेल. बरोबर आहे. सूर्याला, चंद्राला आपल्याला रुपया अजून तर द्यायला लागत नाही. बरोबर आहे. म्हणजे युनिव्हर्सने आपल्यावर एवढी कृपा ठेवली की सूर्यप्रकाश, चंद्रप्रकाश, ऑक्सिजन, पाणी हे सगळं फ्री ऑफ कॉस्ट दिलेलं आहे. बरोबर. तर तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये म्हणजे नळ सोडा, त्याच्या खाली धरा आणि सूर्यप्रकाशामध्ये नेऊन ठेवा.
बरं. क्रिस्टल ऑटोमॅटिक सूर्याच्या एनर्जीने परत चार्ज होतो. पण हे सूर्यप्रकाश म्हणजे त्याची काही वेळ वगैरे असते का, अशी किंवा सकाळी ठेवावं, दुपारी हा, ठेवावं, म्हणजे संध्याकाळी? मोस्टली आम्ही काय सांगतो की सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये ठेवा. अच्छा. जसं की समजा मी तुम्हाला नेऊन उन्हात बसवलं हा, तर काय होणार? ते ना कोणत्या उन्हात बसवायचं तेही हा, कळलं. हा. तर सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये बसवा की अच्छा. जेणेकरून क्रिस्टल छान चार्ज होऊन जाईल. साधारण पहाटेचं म्हणजे पहिलं किरण पडतो तिथून सुरुवात करायची, की साधारण आपल्या? हे थोडंसं क्लिष्ट होईल. क्लिष्ट इन द सेन्स काय, हा. म्हणजे माणसानं म्हटलं पहाटे उठून करा तर ते म्हणजे मला क्रिस्टल्स नको, कारण नको, बरं. आजकाल लोक खूप आळशी झालेत. अच्छा. आम्ही मुहूर्तावरती मेडिटेशन करायला सांगतो, पण ज्याला खरंच गरज आहे तो उठतो, बरोबर. करतो, आणि मुळात युनिव्हर्सच त्याला जागं करतं. म्हणजे खूप लोक ना सकाळी 3-3:30 ला जागे होतातच होतात. अच्छा. म्हणजे माझी तर गोष्ट अशी आहे की गेले कित्येक वर्ष मी मोबाईल असं म्हणजे एक आपण कूस बदलतो ना की असं बदलायला जाते आणि बघते जस्ट टाइम काय झालं तर ते हमखास 3:30 झालेलंच असतं. हो. इवन माझ्या काही गोष्टी अशा आहेत, हे थोडंसं आता पर्सनल लेवलवरती मी सांगते, की प्रदोष असेल, सोमवार असेल, तर 100% मी रात्री कितीही वाजता झोपून दे, म्हणजे 2ला जरी झोपले ना तरी माझी कूस ही 3:30 ला मी बदलायला उठते. आणि ते म्हणजे टायमिंगच 3:30 झालेलं असतं. म्हणजे मी हलते, एक चेक करायचं मनात भावना येते की किती वाजले असतील, तर ते 3:30 झालेले असतात, क्या बात. 3:33 झालेले असतात. म्हणजे तुम्ही युनिव्हर्स कडनं तुम्हाला तशी ऑर्डर, किंवा तुम्ही तसं ते जनरेट करून? उठवून बसवतो, ते म्हणते ही तुझी झोपायची वेळ नाही, उठ, अच्छा. मेडिटेशन कर, आज 10 लोक तुझ्याकडे येणार आहेत, त्यांना तुला काहीतरी द्यायचंय. क्या आणि बात. त्याच्यासाठी आपली इंट्युशन पॉवर जर का चांगली पाहिजे असेल तर जेव्हा सगळं जग झोपलंय ना त्यावेळेस तुम्ही उठून मेडिटेशन करा. अच्छा. मग हे का, तर सिंपल, समजा लॉकडाऊन लागले आणि तुम्ही मुंबईतून सांगलीला यायला लागलाय, किंवा आपण गृहीत धरू की सांगलीतून तुम्ही मिरजेला चाललाय, किती वेळेत जाल? बरोबर. लॉकडाऊनच्या काळात म्हणता की कसं लॉकडाऊनच्या काळात ते शक्यच नाही ना, म्हणजे जाणं मुळात. नाही, असं गृहीत धरा की तुम्ही पोलीस आहात किंवा अच्छा. तुम्ही डॉक्टर हा, आहात, मोकळा रस्ता असेल पटकन जाऊ शकतो आपण. बरोबर. बरोबर. हे समजा आता गणपती उत्सव सुरू आहे बरोबर. आणि तुम्हाला सांगलीतून मिरजेला जायचंय, आणि मी सांगू शकत नाही पोचू की नाही, हेही सांगू शकणार नाही राईट. आपण. सेम हाच पार्ट येतो की तुम्ही जेव्हा लोक झोपल्यानंतर मेडिटेशन करताना, म्हणजे ब्रह्ममुहूर्त, की ज्यावेळेस युनिव्हर्स मध्ये ट्रॅफिक काहीच नसतं विचारांचं, अच्छा. लोक जेव्हा उठून बसणार तर प्रत्येकाचे विचार चालू झाले, म्हणजे ट्रॅफिक चालू झालं युनिव्हर्स मध्ये. बरोबर. तर तुम्ही सोडलेला जो थॉट आहे ना तो तुमच्या गोल पर्यंत पोहोचणं खूप काळ जातो. म्हणून मी ब्रह्ममुहूर्त, हा तुम्हाला ब्रह्ममुहूर्त तुम्ही आता 2-3 वेळा उल्लेख केला, हम्म, ब्रह्ममुहूर्त ब्रह्ममुहूर्त. ते काही लोकांना माहित असेल, पण काही लोकांना ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय हे बऱ्याच जणांना माहिती नसेल. तर बरोबर. त्याच्याबद्दल थोडं सांगा की ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय. आपला सूर्योदय होतो, हम्म. सूर्योदयाच्या आधी अरुणोदय होतो, अच्छा. 1.5 तास आधी. बर. हम्म? त्याच्या आधीचा जो मधला 1 तासचा टाइम पिरियड असतो ना त्याला आपण ब्रह्ममुहूर्त म्हणतो. म्हणजे अच्छा. अशी मान्यता आहे की त्या ब्रह्ममुहूर्तावरती आपले सर्व देवी देवता मानस सरोवरावरती अंघोळीला येतात आणि त्यावेळेस पृथ्वी प्रचंड तेजोमय असते. अच्छा. आणि त्यावेळेला जे लोक उठून बसल्यात त्यांना ते आशीर्वाद देऊन निघून जातात. ओ. हा, ही एक मान्यता झाली. जसं की मी ते मानते, जे आस्तिक लोक असतील ते मानते. बरोबर. जे नास्तिक लोक आहेत, जे देवच मानत नाहीत, त्यांच्यासाठी मी सांगेन हे सायंटिफिक लँग्वेज मध्ये, की अच्छा. ज्यावेळेस सगळे झोपल्यात तर तुम्हाला ऑटोमॅटिकली तुमचं थॉट युनिव्हर्स पर्यंत पोहोचवणं बरोबर. आणि तुमचं गोल अचीव्ह करणं. म्हणजे त्यावेळेस जर का सकाळी उठून तुम्ही अफर्मेशन दिली, आय एम बेस्ट, आय एम रिच पर्सन, किंवा व्हॉट एव्हर, की आय एम क्लेवर गर्ल, आय एम कॉन्फिडंट गर्ल, तर ते अफर्मेशन युनिव्हर्स पर्यंत पटकन पोहोचतात. युनिव्हर्स तुम्हाला तथास्तु म्हणतं. ती परत कायनात तुम्हाला तुमची विश कंप्लीट करायला मदत करते. ब्रह्ममुहूर्तात फक्त याच गोष्टी वर्क करतात की काही, म्हणजे आता शिक्षणाच्या बाबतीत असेल, कामाच्या बाबतीत असेल, म्हणजे कुठल्याही बाबतीत, हा, कुठल्याही बाबतीत ह्या सगळ्या गोष्टी वर्क करतात. म्हणजे म्हणजे ब्रह्ममुहूर्त. तुम्ही हिलिंग, स्वतःचं हिलिंग, म्हणजे तुम्हाला असं असेल की तुम्ही हेल्थ वाईज लो आहात, तुम्हाला हेल्थ बेस्ट करायचे, म्हणजे कित्येक तुम्ही ऑलिम्पिकची लोक घेऊन बघा, हम्म. सकाळी उठून त्यांनी व्यायाम केला. कोणी तुम्हाला असं भेटेल का की मी 12 वाजता उठत होतो आणि व्यायाम करत होतो? बरोबर. इव्हन आपल्या अक्षय कुमार सरांचं बघा, हो. त्यांची कधी ते लाईफस्टाईल. हा, 4च्या नंतर कधीच उठत, 4 वाजता, 4च्या आधी उठून बसले हा, असते. सक्सेस हा ना लवकर उठणाऱ्याकडे, अच्छा. 12 पर्यंत झोपणाऱ्याकडे किंवा 10 पर्यंत निवांत झोपणाऱ्याकडे सक्सेस हा कधीच नाहीये. अच्छा. त्यामुळे सिंपल मी तुम्हाला सांगेन, सक्सेस पाहिजे ना, सूर्याच्या आधी तुम्ही उठा. अच्छा. अगदी सूर्याच्या आधी उठणं शक्य नाही, किमान सूर्याबरोबर तुम्ही उठा. अच्छा. म्हणजे तुम्ही युनिव्हर्सशी अलाइन व्हा. सूर्याच्या आधी किंवा सूर्याबरोबर म्हणजे काय, सूर्य उगवतो, युनिव्हर्स तर आहे सगळ्यांना मान्य आहे. कुठलाही जाती धर्म असून दे, सगळ्यांना सूर्य मान्य आहे, बरोबर. म्हणजे बरोबर. सूर्य चंद्र पृथ्वी हे मान्य आहे. तुम्ही युनिव्हर्सशी अलाइन व्हा, सूर्यासोबत उठा,
सूर्यास्त झाला की शक्यतो काही खाऊ नका. खायचंच असेल तर थोडं लाईट खावा आणि रात्री लवकर झोपा. म्हणजे 10ला तर तुम्ही झोपणं गरजेचं आहे. अच्छा. पॉसिबल नसेल थोडं लेट झोपा. बट ऍटलिस्ट मी तुम्हाला असं एक रिक्वेस्ट करेन आपल्या सगळ्या व्ह्युअर्सना, रात्री झोपताना मोबाईल अजिबात हातात घेऊ नका. मी झोपायच्या आधी 1.5 तास मोबाईल लांब ठेवते अच्छा. आणि मग झोपते. बरं. हा. हा, मग त्याची सायंटिफिकली कारण पण हा, रेज लांब वगैरे. इन द सेन्स जवळ असतो, हा. पण जवळ इन द सेन्स काय की तो हातात नाही घ्यायचा. अच्छा. स्क्रोल नाही करायचं इन्स्टा एफबी वगैरे. हे झोपण्यापूर्वी 1.5 तास. 1.5 तास. हा, अच्छा. कारण तुमचा ब्रेन मग त्या मोडला जातच नाही ना, मग तुमची झोप नीट होत नाही. तुमची अच्छा. झोप जर का नीट झाली नाही तर तुमची बॉडी खराब व्हायला लागते, तुमचे थॉट्स खराब व्हायला लागतात, चुकीच्या गोष्टी बघितल्या जातात. म्हणजे कोणीतरी सुसाईड करायला लागले हे तुम्ही बघता त्यावेळेला. बरोबर. आयदर इतर काही गोष्टी असतील की जसं की काहीतरी पोस्ट पडत असतात की कोणतरी एक्सपायर झाल्याची पोस्ट पडते, रात्री तुम्हाला असं होतं की अरे बापरे तो माझा खूप जवळचा मित्र होता आणि कसा गेला असेल, काय गेला असेल. तर तुम्ही मग त्या थॉट्स मध्ये म्हणजे रात्रभर जे शरीराला विश्रांतीची चांगल्या थॉट्सची गरज आहे, अफर्मेशन्स या रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यावर दोन्हीही वेळेला द्याव्यात. अच्छा. रात्री तुम्ही जर का बॉडीला चांगल्या अफर्मेशन्स दिल्या नाहीत, सकाळी उठताना तुम्ही त्याच व्हायब्रेशन्स मध्ये उठाल. सकाळी उठताना तुम्ही त्याच व्हायब्रेशन्स मध्ये उठलात ऑटोमॅटिक तेच सराउंडिंग तुम्हाला मिळेल. मग तुम्ही ते प्रॉब्लेम फेस करा. याच्यासाठी मोबाईल 1.5 तास तुमच्यापासून लांब ठेवा. कारण ब्रेन मधनं अगेन मी परत सायन्स वरती जाते की ब्रेन मधून जे हार्मोन्स स्रवतात, म्हणजे आता परत क्रिस्टल वर येते थोडंसं. क्रिस्टल काय करतात, निगेटिव्हिटी रिलीज करतात. समजा मी इथं आता तर म्हणजे ठाणे दादर इकडे जे माझे एक्झिबिशन झाले ना, ठाणेवाल्यांनी तर बेस्ट एकदम दादरला येऊन पण परत मला रिपोर्ट सांगितले अच्छा. की मॅडम माझं आणि मिस्टरांचं खूप भांडण होत होतं आणि तुम्ही दिलेला रोज कॉटचा कॉइन मी उशीखाली ठेवला आणि खूप छान आमचं बोलणं चालू झालं. म्हणजे जे अच्छा. वाद विकोपाला चालले होते ते थांबले आणि पुन्हा आम्ही पहिल्यासारखं छान एका बॉन्डिंग मध्ये आलो. हे येऊन मला एका मॅडमने सांगितलं आणि मला खूप छान वाटलं की ठाणेपासून परत दादरला येऊन केवळ हा रिव्ह्यू सांगून जाणं आणि फ्रेंड्सना तिथपर्यंत घेऊन येणं. बरोबर आहे. नेमकं काय करतात क्रिस्टल्स, निगेटिव्हिटी रिलीज केली तुमच्या घरामध्ये स्टोअर असलेली, जे थॉट्स सगळीकडे भरलेले आहेत, म्हणजे हे सगळे कर्टन्स मध्ये भिंतीमध्ये सगळीकडे मुरतात आपले थॉट्स. तर माणूस घरात मध्ये आतमध्ये आला ऑटोमॅटिक तो त्या ट्रान्स मध्ये जातो. जसं आपण मंदिरात गेल्यावर आपल्याला फ्रेश वाटतं, जसं आपल्याला नदी शेजारी धबधबे शेजारी गेल्यावर फ्रेश वाटतं, आणि हॉस्पिटलमध्ये गेल्यावर काय फिलिंग्स येतात, बरोबर. सेम त्या पद्धतीत जो ऑरा तुम्ही घरामध्ये क्रिएट करता तर माणूस बाहेरून आतमध्ये आल्यानंतर तशा फिलिंग्स त्याला येतात. मग तुमची अँगरची एनर्जी असेल, जेलसची असेल, ह्या सगळ्या एनर्जीज असतील त्या माणसावर हवी होतात आणि तो त्या पद्धतीने रिॲक्ट होतो. क्रिस्टल तुम्ही प्लेस केल्यावर काय होतं, ह्या निगेटिव्ह एनर्जीज तिथून निघून जातात. मग माणूस काय होतं, आत आला की एकदम स्माइल येते. स्माइल त्याच्या चेहऱ्यावर आली म्हणजे काय झालं, डोपामाइन तुमच्या ब्रेन मधनं रिलीज झालं. आता तुमच्या चेहऱ्यावर स्माइल आहे तर तुम्ही समोरच्याला काय रे काय तुला काय कळतं का असं नाही असं म्हणू नाही बोलू शकणार. शकत. बरोबर. बरोबर. पॉझिटिव्ह जाणार तुम्ही. पॉझिटिव्हलीच बोलणार आहात तुम्ही. बरोबर. मग जेव्हा तुम्ही पॉझिटिव्हली, माझ्याकडून काही पॉझिटिव्हली आलं म्हणजे मी तुम्हाला गुड मॉर्निंग म्हटलं, तुम्ही गुड मॉर्निंगच मला ऑब्विसली. म्हणणार आहात, म्हणजे ऍक्शनला रिएक्शन रिॲक्शन होणार रिएक्शन. आहे. सेम त्या पद्धतीने जेव्हा ते मिस्टर त्यांच्या घरी आले ते चांगल्या मूड मध्ये होते, तर मॅडम कडून चांगले वर्ड्स गेले. बरोबर. अगेन हे सगळ्या गोष्टी गिव्ह अँड टेक मध्ये येतात आणि मग तशा गोष्टी त्या पद्धतीने घडायला लागतात. बरोबर. तर क्रिस्टल्स हे निगेटिव्ह एनर्जी रिलीज करतात. तो प्रत्येक क्रिस्टल वेगवेगळा, जसं की रोज क्वार्ट्ज हा लव्हिंग एनर्जीचा आहे. अच्छा. लव्हिंग एनर्जी म्हणजे काय, तर तुमचे कुठल्याही पद्धतीचे अँगर इश्यूज असतील हे दूर करतं. साऊंड स्लीप देतं तुम्हाला रोज क्वार्ट्ज. हम्म. स्ट्रेस रिलीज करतं. म्हणजे मॅडमनी जेव्हा डोक्याखाली तो क्रिस्टल ठेवला त्यांचा स्ट्रेस रिलीज झाला. स्ट्रेस रिलीज झाल्या कारणानं समोर व्यक्ती आल्यावर त्यांच्याशी चांगलं बोललं गेलं. बरोबर. याच्यासाठी रोज क्वार्ट्ज तुम्हाला खूप छान ऑप्शन आहे. रोज कॉर्ड्स म्हणजे ते पुन्हा हेच आहे की ब्रेसलेट सारखंच आहे की काय, म्हणजे सगळ्या त्याचं फॉर्म मध्ये मिळतो, म्हणजे तोही कॉइन. सगळ्या फॉर्म मध्ये मिळतो. येस, असा कॉइन फॉर्म मध्ये रोज क्वार्ट्ज मिळतो, जो मी अच्छा. खुशी खाली ठेवायला सांगते. हा ऍक्च्युली झिबू कॉइन आहे अच्छा. याचा मनी अट्रॅक्शनचा, बरं. जो आपण मनी त्याच्यावरती पोटलीमध्ये काहीतरी देतो. नंबर दिसतात ते, म्हणजे येस, ते ह्याच्यानुसार फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी नंबर आहेत. येस, अच्छा. 808520741 अच्छा. ही स्विच नंबरची फ्रिक्वेन्सी आहे. अच्छा. म्हणजे जे सुरुवातीला आपण बोलत होतो मनी फ्रिक्वेन्सी, तर ही ती मनी फ्रिक्वेन्सीचं कोडिंग आहे. अच्छा. आणि हे कोडिंग जेव्हा तुम्ही स्विचवर हा जवळ ठेवता, स्विच नंबर जवळ ठेवता, तुमची फ्रिक्वेन्सी त्याला ट्यून अप होते. पाठीमागे ह्याचा सिम्बॉल दिसतो, सिमोल. सिम्बॉल. सिम्बॉल. अच्छा. हा, त्याचा सिम्बॉल आहे. याला अनाचा सिम्बॉल म्हणतात. हा तुम्ही टॅटू मध्ये सुद्धा काढू शकता. म्हणजे मी माझ्या लेफ्ट बॉडी पार्ट वरती इथं हा नंबर काढलेला आहे बरं. आणि हा स्विच नंबर की नंबर. सिम्बॉल?
सिम्बॉल काढलाय अच्छा. आणि नंबर इकडे पायावरती काढलेला आहे खाली, बर. गोट्याच्या थोड्याशा वरच्या बाजूला अच्छा. हा नंबर आहे. हा सिम्बॉल लक्ष्मी प्राप्तीसाठी आहे, अच्छा. म्हणून तो पायाकडे काढणं चुकीचं आहे. म्हणून तो तुमच्या हातावरती म्हणजे इकडून वरतीपर्यंत कुठेही तो चालू बर. शकतो. नंबर तुम्ही बॉडीवर खाली कुठेही काढला अच्छा. तरी फ्रिक्वेन्सी तुमची बॅलन्स होत राहते. म्हणजे तुम्ही हे सोबत ठेवा किंवा असं काहीतरी स्वतःजवळ. आता हे बॉडीवरतीच करावं चालतं की आपण कुठल्या माध्यमात लिहून ठेवलं किंवा काय केलं तरी ती वर्क येस, तुम्ही लिहिलत ना हातावरती डेली हा. तरीही चालतं. तुम्ही एखाद्या चिट वरती लिहून तुम्ही ती चिट खिशामध्ये ठेवली अच्छा. तरीही चालतं, कारण तो नंबर आहे. तो बरोबर. नंबर कसाही जाऊ ते वर्क करणार. अच्छा. तो त्याच्यावरती जास्त वर्क करतो, कारण तो जो क्रिस्टल आहे ग्रीन जेड, अच्छा. तो अगेन प्रॉस्पेरिटीचा क्रिस्टल आहे. अच्छा. ग्रीन एव्हेंच्युरियन, ग्रीन जेड हे प्रॉस्पेरिटी वाले आहेत. अच्छा, आणि म्हणजे हा असा क्रिस्टल घेऊन आपण त्याचं पेंडेंट वगैरे करून पण घालू शकतो. येस, पेंडेंट फॉर्म मध्ये तुम्ही किचन फॉर्म मध्ये ठेवू शकता अच्छा, जवळ. किचन फॉर्म मध्ये आपण गाडीला अडकवू का तो बॉडीला कनेक्ट व्हावा? कनेक्ट राहतो, हातात कंटिन्यू केली राहणार तुमच्या. अच्छा अच्छा अच्छा. याच्यासाठी इव्हन तुम्ही वॅलेट मध्ये सुद्धा ठेवू शकता, म्हणून तो चपटा केलेला आहे. बर. पर्स मध्ये सुद्धा ठेवू शकता. म्हणजे एक जनरली काय असतं, लेडीज कडे खूप पर्स असतात. बर. प्रत्येक ठिकाणी जाण्याची वेगवेगळी. तर तशी माझी एक्झिबिशनची पर्स वेगळी आहे, इथं अच्छा. ऑफिसला वापरायची पर्स वेगळी आहे. तर माझ्या प्रत्येक पर्स मध्ये तुम्हाला एक रोजकॉटचा कॉइन आणि एक ग्रीन एव्हेंच्युरियनचा कॉइन, प्लस एका पर्स मध्ये सक्सेसचा कॉइन आहे, एका पर्स मध्ये प्रोटेक्शनचा कॉइन आहे. असे सगळे कॉइन्स मी ठेवलेले आहेत की अच्छा. कुठेही जाईन तर मी प्रोटेक्शन मध्ये जाईन, लव्हिंग एनर्जी मध्ये. का तर मला माझ्या क्लायंट सोबत, सी सिम्पल, क्लायंट कडून कसेही क्वेश्चन्स येऊ शकतात. बरोबर. म्हणजे ते कसे येतात, म्हणजे कधी कधी हसू येतं आणि कधी कधी असं वाटतं की अरे नाही, ते का विचारले, तर खरंच त्यांना नाही काही जण माहिती, असे अज्ञान बालिश आहे. असतात किंवा काही जण कचाट्यात पकडायचं म्हणून आलेले असतात म्हणून ही की आलेले ते आपली म्हणतो ना की परीक्षा बघायला, घेतात. परीक्षा घ्यायला आले असतात Yes. की तेव्हा त्यांना प्रॉपर उत्तर देणे. मुळात आपला अभ्यास तेवढा असेल तर आपण खरंच. त्यांना कुठल्याही प्रकारचे प्रश्न आले तरी आपण त्यांना उत्तर देऊ शकतो. रोज बाउन्सर हे करायची सवय झाली आहे बरोबर बरोबर. सो ते लव्हिंग एनर्जीचे कॉइन तर माझ्या पर्स मध्ये आहेतच आहेत, कारण मी चिडून नाही चालणार. मी कोणाला हे म्हणून नाही चालणार की अरे किती वेळा मी सांगू, आयदर बरोबर. कसला प्रश्न विचारलाय, हे काय प्रश्न झाला का. म्हणजे लोक विचारताना हे पण विचारतात, मग मिठाच्या पाण्याने आंघोळ करायचं म्हणजे बादलीत घालायचं की मग आम्ही तर शॉवरनीच आंघोळ करतो, हा पहिला हे येतो. बरं. मी म्हणते नाही, तुम्हाला जर प्रॉब्लेम दूर करायचा तर बादलीत मीठ बादलीत. टाका. मग किती मीठ टाकू, हम्म. मग ते 2 चमचे टाका. मग खडा मीठ टाकू की सेंधा मीठ टाकू की साधं मीठ टाकू. अच्छा. मग त्याची बरणी मी किचन मधली वापरली तर चालेल की वॉशरूम मध्ये परत वेगळी बरणी ठेवू. बरोबर. असे एकाला एक लागून 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 प्रश्न येतात आणि बरोबर. भयंकर प्रचंड लिस्ट असते पण ती याच्यात प्रश्नांची. काही उत्तर एकच असेल की कुठलंही मीठ वापरा, हेच उत्तर हा, असेल. काही इश्यू तुम्ही नाही. बरं त्यात मग सेंधा मीठ किंवा याचं मीठ जे म्हटलं खडे की मीठ. आयोडीन मीठ, खडे मीठ का कुठलंही मीठ चालतं त्याच्यामध्ये? कुठलंही मीठ चालतं, मीठ मीठ आहे, बरोबर. ते त्याचं काम करणार आहे. अच्छा. तुम्ही खडे मीठ वापरलं तर वेल अँड गुड, पण तुमच्याकडे तेवढा वेळ आहे का की ते मीठ विरघळेपर्यंत तुम्ही ते बकेट मधलं वॉटर तुम्ही घेत राहणार किंवा करत अच्छा. राहणार. तर म्हणजे ते काय normal करायचं की म्हणजे मीठ टाकून लगेच त्या पाण्याने लगेच आंघोळ? आंघोळ करायची. हा, म्हणजे असं नाही विरघळत की तुम्ही बसवायचं. अर्धा तास तिथं ठेवले पाणी काढून हम्म. आणि बसलाय मोबाईल घेऊन, हा. असं नाही चालणार. अच्छा. तुम्ही जस्ट पाणी सोडले, हा. तुमची बाकी सगळी प्रोसेस झाली, तुम्ही नेऊन मीठ टाकलं हा. की अगदी टाकलेल्या क्षणापासून तुम्हाला ते अंगावर पाणी घ्यायला सुरू हा. करायचंय. म्हणजे बादलीभर पाण्यात किती मीठ असावं? तर साधारण चमचे 2 चमचे. चमचे 2 हा. चमचे. अच्छा. आणि हिलिंग मीठ परत वेगळं मिळतं. बर. त्याच्यामध्ये खूप सारे प्रकार आहेत, जसं की प्रॉस्पेरिटी सॉल्ट आहे, अगेन हिलिंग सॉल्ट वेगळं आहे, की जे आजारी लोक असतात ना त्यांना आम्ही हिलिंग सॉल्ट देतो. लविंग सॉल्ट वेगळं आहे, की ज्यांचा अँगर इश्यू आहे त्यांच्यासाठी आम्ही लविंग एनर्जी वाले सॉल्ट अच्छा. देतो. प्रॉस्पेरिटी वाले सॉल्ट देतो ज्यांना फायनान्शियल इश्यूज हे आहेत. हे काय म्हणजे तुम्ही चार्ज केलेलं किंवा असं चार्ज काय? केलेले असतात. त्याच्यामध्ये काही इन्ग्रेडियंट्स असतात, आपले काही हर्ब्स असतात, काही ऑइल्स असतात, अच्छा. आणि त्याच्यावर मंत्रजाप केलेला असतो. ओके. हा, मंत्रजाप म्हणा, आयदर काही लोक त्याच्यावर रेकी सिम्बॉल टाकतात ओके. आणि त्याच्यामुळे ते मीठ जास्त सिद्ध. मॅडम, मगापासून म्हणजे आल्यापासून मी एक गोष्ट बघतोय तुमच्याकडे की इथे हे सगळं असं डेकोरेशन वगैरे लावलेलं आहे. तर हे डेकोरेशन वगैरे पण हा एक तुमच्या मनी रेकी किंवा याचाच भाग आहे का? पार्ट आहे तो. ऍक्च्युली मी मनी रेकी मध्ये ते सांगतेच स्पेशली, की तुम्ही फ्लॉवर्स, कॅन्डल्स हे डेली घरामध्ये लावून ठेवा. अच्छा. ऍज अ डेकोरेटिव्ह म्हणून तुम्ही लावून ठेवा, पण ते त्यांचं काम करत राहतील, कारण अग्नी परत निगेटिव्ह एनर्जी जाळत राहतो. फुलं हे पॉझिटिव्ह एनर्जी आकर्षित करत राहतात. इव्हन आपल्या मनीरेकी क्लासमध्ये मी खूप छोटे छोटे आणि साधे साधे उपाय सांगते, जे आपल्या पूर्वजांनी, म्हणजे समजा आता तुम्ही घराला गुलाबाचं तोरण लावू शकता, बरोबर, बरोबर. म्हणजे अफोर्डेबल आहे आपल्याला, Correct. नाही असं नाहीच आहे.
बट अगेन अक्षय तृतीया असेल किंवा आपला चैत्री पाडवा असेल, आता येणारा पाडवा असेल, तर या सगळ्या ह्याला आपण कोणतं तोरण बांधतो? आंब्याच्या पानांचं नाही, झेंडूच्या फुलाचं. झेंडूच्या फुलांचं. ओके, तर आपण याच्यातून चक्रांवरती जाऊया. हे चक्रांना कसं रिलेट करतात? आंब्याचं पान जसं की ग्रीन कलर आहे, ग्रीन कलर तुमच्या हार्ट चक्राचा आहे. तुम्ही जेव्हा जेव्हा घरातून बाहेर पडणार तेव्हा तेव्हा बघणार तुमच्या समोर ग्रीन कलर येणार, म्हणजे तुमचं हार्ट चक्र चांगलं होणार. आता हार्ट चक्र चांगलं कसं होतं आणि ग्रीन कलरशी काय रिलेट करतं बघा. जसं की समजा तुम्ही डिप्रेशन पेशंट आहात, तुम्ही डॉक्टरांकडे गेलात, डॉक्टर तुम्हाला काय सांगतील? कुठेतरी हिल स्टेशनला जा. बरोबर, मग हिल स्टेशन का? ग्रीनरी आली परत. ग्रीनरी आली, राईट. तर तुम्ही जेव्हा ग्रीन कलर बघता ना निसर्गामध्ये, तुमचं हार्ट चक्र मोठं होतं. अच्छा. जेव्हा तुमचं हार्ट चक्र मोठं होतं म्हणजे ते कंजेस्टेड झालेलं असतं की मला काही नको, आता आता मला जीव सुद्धा नको झालाय, ही स्टेज म्हणजे डिप्रेशन, बरोबर? किंवा माझं काही चांगलंच होत नाहीये, आता मी जाऊन काय करू, ही स्टेज म्हणजे आपलं ते डिप्रेशन, आपण सिव्हिअर डिप्रेशन म्हणतो, बरोबर? ह्या स्टेज मधून बाहेर येण्यासाठी तुम्हाला हिल स्टेशनला जायला सांगितलं जातं. मग तिथे ग्रीनरी असते, प्युअर ऑक्सिजन असतो, तुम्हाला भरपूर ऑक्सिजन मिळाला की बॉडी मधले सगळे चक्र, म्हणजे मी मगाशी जसं म्हटलं की अजून खूप चांगलं अजून आपण आयुष्य जगतोय की अजूनही आपल्याला ऑक्सिजन, चंद्रप्रकाश, सूर्यप्रकाश, पाणी हे सगळं फ्री मध्ये मिळतंय. जमिनीसाठी आता आपण पैसे मोजतोय, हा भाग वेगळा झाला, बट ऑक्सिजन तुम्हाला तिथं प्युअर मिळतो हिल स्टेशनला. प्युअर ऑक्सिजनमुळे तुमचे सगळे चक्र बॅलन्स होतात. ग्रीन कलरमुळे तुमचं हार्ट चक्र बॅलन्स होतं आणि हार्ट चक्र बॅलन्स झालं की तुम्ही पॉझिटिव्ह होऊन जाता. तर आंब्याचं पान, आंब्याचा ढाळा दारावरती का? तर तुम्ही जेव्हा जेव्हा बघाल तुम्हाला ग्रीनरी दिसेल, तुमचं हार्ट चक्र बॅलन्स होऊन जाईल, म्हणजे तुमचे अँगर इश्यूज, डिप्रेशन हा सगळा पार्ट निघून गेला. झेंडूची फुलं कोणते कलर असतात? ऑरेंज असतात, येलो असतात. येलो असतात, बरोबर. येलो कलर म्हणजे हार्ट चक्राच्या खाली येतं सोलर प्लेक्सस, जे आपलं नेम फेमचं आहे, किंवा ऍसिडिटी, गॅस ह्याचं चक्र आहे. तर जेव्हा तुम्ही येलो कलर बघाल ते चक्र बॅलन्स होऊन जाईल, म्हणजे तुमचं नावलौकिक वाढायला सुरुवात होईल, तुमच्याकडे मनी अट्रॅक्शन सुरुवात होईल येलो कलरमुळे. त्याच्यानंतर ऑरेंज कलर आला. ऑरेंज कलर क्रिएटिव्हिटीचं चक्र आहे. क्रिएटिव्हिटी काय करेल, म्हणजे समजा तुमच्याकडे क्रिएटिव्हिटी, जसं मी मगाशी त्या दादांचं उदाहरण सांगितलं की त्यांनी सगळ्यांना सॅम्पल्स वाटले, तुमची क्रिएटिव्हिटी एनहान्स झाली, तुमचं नावलौकिक वाढलं. तुम्ही जर का चांगले बोलत असाल तर पैसा यायचा थांबेल का? कोणीच अडवू शकणार नाही. जे आपण आता अकाउंट म्हणजे कॉमर्स मध्ये किंवा MBA मध्ये त्रिसूत्री बघतो की तुम्ही काय करायला पाहिजे म्हणजे तुमचा बिझनेस चांगला चालू राहील. तुम्ही काम केलं पाहिजे, म्हणजे क्रिएटिव्ह राहा, तुम्ही स्वतःचा प्रचार आणि प्रसार म्हणजे मार्केटिंग, ऍडव्हर्टाइजमेंट करत राहा, आणि तुम्ही गोड बोलत राहा, तुमचा बिझनेस बेस्ट होणारच आहे. हेच आपलं त्या फक्त तोरणामध्ये आहे. मग हे तोरण दर आपण अमावास्ये पौर्णिमेला जर का लावत राहिलो, 4 दिवसांनी काढून टाकायचं वाळल्यानंतर ते. पण तुमच्या समोर जर का ते 4-4 दिवस जरी राहत गेलं, डोळे काय करतात, म्हणजे आय मायनर चक्राज आहे, म्हणजे बॉडी मध्ये जर का तुम्ही मला विचाराल ना की किती चक्राज आहेत, तर 88,000 चक्र आहेत. हा, तर डोळ्यांमध्ये सुद्धा छोटी चक्र आहेत आपल्या. ती चक्र काय करतात, जे बघतात ना ते आतमध्ये प्रोजेक्ट करतात, आणि आतली चक्र त्याला तसा रिस्पॉन्स करतात. म्हणजे आता समजा आपण शिवाजी महाराजांचा मूवी बघतोय, युद्धाचा सीन चालू आहे, तर आपण वेगळ्या मूड मध्ये कुठल्या जाऊ का? आपलं रक्त सळसळून उठतं, बरोबर. मग हे का होतं, डोळ्यातून जी ऊर्जा बॉडीमध्ये गेली, ब्रेन पर्यंत गेली, तसे हार्मोन्स जनरेट झाले, तशी आपली बॉडी रिएक्ट व्हायला लागली, म्हणजे आपल्या मुठी आवळल्या गेल्या. आता जर का एखादं छान सॉंग चालू आहे, म्हणजे हिलिंग एनर्जी वाला म्हणा, किंवा समुद्र शेजारचं आहे, किंवा ग्रीनरी वाला छान सॉंग चालू आहे, जे लवेबल आहे, जे आपल्याला वाटेल, त्यावेळेस आपल्याला कुणाचा राग येईल का? नाही येणार, कारण ती एनर्जी बॉडीमध्ये जनरेट झाली. म्हणजेच काय, मी पालकांना सांगेन की मुळात तुम्ही टीव्ही बघणं बंद करा, बघत असाल तर व्यवस्थित आणि सात्विक काही गोष्टी बघा, की जेणेकरून मुलांसमोर, कारण मुलं काहीही ना नव्यानं शिकत नाहीत, ते फक्त तुम्हाला ऑब्झर्व करतात आणि तुमच्या पावलावर पाऊल ठेवतात. बरोबर. तुम्ही असं जर का आता हर्षला म्हणाला तू हे घे आणि इथं बस आणि हे कर, त्याला नाही होणार. तो काय करेल, म्हणजे मी आल्यापासून बघते की तो इतका प्रो होत चाललाय की तो सगळ्या गोष्टी तुम्हाला बघत 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 तो शिकायला लागलाय. तुम्ही जे करणार आहात तेच मुलं शिकणार आहेत. सो तुम्ही जे टीव्हीवर दाखवणार आहात तेच मुलं बघणार आहेत. मग जनरेशन बिघडते हे जेव्हा आपण म्हणतो ना, तेव्हा कुठेतरी आपण एक पाऊल चुकलेला असतो. तुम्ही टीव्हीवरती तेच दाखवा की जे मुलांसमोर बघण्यासारखं आहे, आणि जेव्हा तुम्ही ते दाखवाल तर मुलं ऑटोमॅटिक त्या पद्धतीने घडत जातील आणि समाज ऑटोमॅटिक सुधारत जाईल. बरोबर. म्हणजे थोडक्यात काय की
जे परंपरागत मी मगाशी तुम्हाला जे सांगितलं की आपले रिच्युअल्स जे आहेत ते आपण विसरत चाललोय. आता तुम्ही हे फुलांचं वगैरे उदाहरण दिलं येस. की ही तर म्हणजे आपली संस्कृतीच आहे की हा, देवाला दारात रांगोळी काढणं, दावा देवाला फुलं हा घालणं. देवाला फुलं घालणं, दिवा तेवत ठेवणं, येस. ह्या गोष्टी आपण केल्याच पाहिजे. जे आपण दुर्लक्षित बरेच लोक करतात किंवा काही घरात तर देवाराही नसतो आजकाल. बऱ्याच ठिकाणी मी बघितलेलं आहे की बरोबर. देव म्हणत नसतात, देवाला नसतो, पण ते तुम्ही त्याच्याकडे देव म्हणून बघू नका. हा, तर ते एक म्हणतो ना सायन्स म्हणून त्याच्याकडे बघा. सायन्स म्हणून बघा. आपल्या पूर्वजांनी हे सायन्स म्हणून त्याच्याकडे बघितलेलं आहे आणि त्याला एक देवाचा एक आधार म्हणून दिलेला आहे. कारण देव कुणीच बघितलेला नाहीये. पूर्वजांनी बघितला असेल वगैरे, आपण तुकाराम महाराज वगैरे यांची उदाहरणं घेतो, पण आजच्या घडीला कुणी देव बघितला कोणी नसेल. बघितलं नाही. तर पण या माध्यमातून कुठेतरी तुम्हाला ती एनर्जी म्हणजे एक प्रकारचा देवच तुम्हाला भेटल्यासारखं होईल. शेवटी देवाची गरज कशासाठी पडते आपल्याला? तर प्रगतीसाठी, बरोबर. आर्थिक गोष्टींसाठी, हेल्थसाठी, अडचणीतून बाहेर पडण्यासाठी. अडचणीतून बाहेर पडण्यासाठी. जर या माध्यमातून जर तुम्हाला त्या गोष्टी जर मिळत असतील तर मला वाटतं कुठेतरी त्या गोष्टी प्रत्येकानं करायला हव्यात, जेणेकरून स्वतःबरोबर आपल्या घराची, कुटुंबाची प्रगती होईल. तर आता तुम्ही तोरण वगैरे या विषयावरती सांगितलं. म्हणजे आता मग हे जी आंब्याची पानं किंवा झेंडूची फुलं, झेंडूची म्हणजे फुलं. हे आता नुकतंच आता सुरू होईल दिवाळीच्या अगदी ह्याच्यामध्ये. बरोबर. तर ह्या दिवाळीच्या याच्यामध्ये आपण पूजा करतो, हम्म. लक्ष्मीची पूजा करतो, म्हणजे बरोबर. आपले पैसे ठेवले. तर त्याच्याबद्दल काही सांगू शकता का की त्याच्यामध्ये कशा प्रकारे आपण काही गोष्टी करू शकतो? आता Yes. दिवाळी येऊ घातलेली आहे, तर आपल्या प्रेक्षकांना दिवाळीपासून जर या शुभ मुहूर्तावर दिवाळीच्या जर पैशाला अट्रॅक्ट करायला खूपच सुरुवात सुंदर. झाली तर खूप चांगलं होईल. ऍक्च्युली साक्षात लक्ष्मी पूजन म्हणजे लक्ष्मीचं पूजन आपण जेव्हा करतो ना, तेव्हा त्या फ्रिक्वेन्सी आपल्या अधिकाधिक ट्यून अप होतात. मग अशा गोष्टीसाठी आम्ही एक मनी पोटली इथं तयार केलेली आहे, अच्छा. की ज्याला आपण लक्ष्मी पोटली, कुबेर पोटली असं म्हणू शकतो. याच्यामध्ये आम्ही बरेच व्हेरियंट ठेवलेले आहेत, की ज्याच्यामध्ये लोकांचं इन्कम 50,000 ते साधारणपणे 15,000 ते 50,000 असेल तर त्यांनी कुठल्या एनर्जीची पोटली यूज करावी. जे बरं. 50,000 पासून 80-85 पर्यंत आहेत तर त्यांनी किती पुशअप लावा, म्हणजे कोणते इन्ग्रेडियंट जवळ ठेवावे अच्छा. त्या पोटलीमधले. 85 पासून 30 पर्यंत ज्यांचा मंथली इन्कम आहे तर त्यांनी कुठले इन्ग्रेडियंट जवळ ठेवावेत, आणि तिथून ऑनवर्ड्स म्हणजे अबव की 30 पासून किंवा 1.5 लाखापासून ज्यांचा त्याच्या पुढचा इन्कम आहे तर त्यांनी कुठली पोटली घरामध्ये ठेवणं गरजेचं आहे. तर असे आमचे 4 व्हेरियंट आहेत. पण एक बेसिक सगळ्यांना परवडेल अशी आमची 2100 रुपयाची मनी पोटली आहे, की अच्छा. ज्याच्यामध्ये जे मगापासून आपण जे बोलतोय की केमिकल म्हणजे क्रिस्टल्स जे आहे, जे मनी अट्रॅक्शन वाले क्रिस्टल्स आहेत, असे मनी अट्रॅक्शन वाले क्रिस्टल्स आम्ही त्याच्यामध्ये घातलेले आहेत आणि हे सिद्ध केले जातात. अच्छा. सिद्ध इन द सेन्स काय, पुन्हा ते कुठलाही क्रिस्टल बसलाय तर तो नुसता बसत नाही, तो अच्छा. त्याचं काम करणार. म्हणजे साखर पडली तर नुसती पडणार नाही, ती तिचं काम करणारच. म्हणजे तिचा गोडवा तो हवेत तरंगत राहणार, मग तो मुंग्यांना वास येणार, मुंग्या येणार आणि ते चाखायला सुरुवात करणार. साखर अगेन काय, एक क्रिस्टलच आहे. मीठ काय, एक क्रिस्टलच आहे. बरोबर. मीठ पण त्याचं म्हणजे काम करतच राहतं ना, थोडंसं सूर्यप्रकाश लागला तर ते वितळायला चालू करतं, त्याचा खारटपणा सोडायला लागतो. बरोबर. सेम त्या पद्धतीने हे क्रिस्टल सुद्धा त्यांचं काम करणारच आहेत. पायराइटची एनर्जी आहे मनी अट्रॅक्शनची, तर ते तुमच्या घरात बसल्यानंतर तुम्हाला मनी अट्रॅक्शनचं काम देणार आहेत. ग्रीन एव्हेंच्युरियन, ग्रीन जेडचा कॉइन आपण त्याच्यामध्ये झिबूचं घेतलेलं आहे, तर त्याच्यावर मनी फ्रिक्वेन्सी आहेत, लक्ष्मी प्राप्तीचा सिम्बॉल आहे, इवन कुबेर कुंची आहे, लाल गुंज आहेत, कवड्या आहेत आणि गोमती चक्र आहेत. गोमती चक्र काय करतं तर वास्तुदोष, राहू दोष दूर करतं. कवड्या काय काम करतात तर त्या लक्ष्मी मातेला प्रिय आहेत. मग ती फ्रिक्वेन्सी त्याच्यामध्ये येते आणि ह्या जर का गोष्टी तिथं असतील, ती फ्रिक्वेन्सी ट्यून अप झाली, ऑटोमॅटिक तुमची प्रगती व्हायला सुरुवात होईल. सो लक्ष्मी पूजनच्या दिवशी म्हणजे आधी तुम्ही ती खरेदी करा, लक्ष्मी पूजनच्या दिवशी पूजेच्या वेळेला तुम्ही तिथे ठेवा, ती चार्ज करा, म्हणजे पूजेसोबत त्याचीही पूजा करा आणि नंतर नेक्स्ट डे तुमच्या तिजोरीमध्ये ती ठेवा किंवा व्यापाऱ्यांचा गल्ला असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये ती ठेवून द्या. त्यांनी कंटिन्यू मनी अट्रॅक्शन तुमच्याकडे होत राहील. म्हणजे जे अच्छा. तुमच्या मनी फ्रिक्वेन्सी मध्ये जे ब्लॉकेजेस आहेत ते रिमूव्ह होऊन जातील आणि तुमच्याकडे मनी फ्लो चांगला चालू राहील. हा, म्हणजे याच्यामध्ये ब्रेसलेट किंवा ह्या गोष्टी न करता हे तुमच्या डायरेक्ट जिथं तुमचं पोटलीच्या गोष्टी तुम्ही ठेवू पोटलीच्या शकता. स्वरूपात ठेवू शकता. म्हणजे Yes. पोटली म्हणजे हेच की तुम्ही सगळ्या गोष्टी एक हे केलेल्या आहेत. एक पॅकेज छोटस, अच्छा. की ज्याच्यामध्ये एक पहिल्या ह्याच्यामध्ये म्हणजे 2100चा जो व्हेरियंट आहे आमचा, त्याच्यामध्ये काही एक 6-7 गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या बरं. आहेत. त्याच्यापेक्षा मोठा आहे त्याच्यामध्ये साधारणपणे त्यापेक्षा जास्त गोष्टी इन्क्लूड केल्यात. सिंपल असं की समजा 6 महिन्याचं बाळ आहे तर त्याची भूक किती आहे, बरोबर. अर्धी वाटी दुधात त्याचं पोट भरून जातं. बरोबर. तसं 15,000 ते 50,000 आलाय, त्याला एनर्जीची तेवढीच गरज आहे. अच्छा. 2 वर्षाच्या पुढचं बाळ आहे तर त्याला थोडंसं म्हणजे वरण भात तूप असं खायला लागेल.
तर त्याच्यासाठी आम्ही वेगळे इन्ग्रेडियंट काढलेले आहेत, म्हणजे अच्छा. वेगळे व्हरायटी केले की त्याची भूक भागवून तो पुढे सर्व्हाइव्ह झाला पाहिजे, त्याचे शरीर वाढतं राहिलं पाहिजे अशा ह्याने. 5 वर्षाचं पुढचं मुलं आहे, त्याला पोषक आहार सगळा पाहिजे, बरोबर, म्हणजे बरं. चपाती पण त्याने खाल्ली पाहिजे, तर त्याच्यासाठी वेगळे इन्ग्रेडियंट्स आहेत. आणि जसं की 12-13 वर्षाचं वाढतं मुलं आहे, म्हणजे शरीरच पूर्ण वाढतं झालं, तर त्याला सकाळी चपाती पाहिजे, दुपारी जेवला पाहिजे, संध्याकाळी तो पोटभर जेवला पाहिजे, चौरस आहार त्या मुलाला पाहिजे, तर तो म्हणजे चांगला वेल ग्रो करेल. सेम बरोबर. त्या पद्धतीनं जर समजा एखादी व्यक्ती 1.5 लाखाच्या पुढं मंथली इन्कम करते, तर त्याला कंटिन्यू पुढं इन्कम चालू ठेवण्यासाठी आणि तो वाढता राहण्यासाठी हम्म. त्याला तेवढ्या इन्ग्रेडियंटची, तेवढ्या वस्तूंची गरज आहे, तर ती आम्ही त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेली आहे. अच्छा. म्हणजे कोणावरही असं बर्डन यायला नको की बाबा हा आमची लास्टची पोटली पहिल्या माणसानी घ्या, त्याचा इन्कम 15,000 आहे, तो बिचारा ती एनर्जी देऊन पण काय उपयोग होणार नाही. म्हणजे बरोबर. 6 महिन्याच्या बाळाला तुम्ही चपाती अशी कुचून कुचून नाही खायला घालू शकत, करेक्ट. त्याची ती भूकच नाही, बरोबर. बरोबर. आणि तुम्ही 12 वर्षाच्या मुलाला अर्धी वाटी दुधावरती नाही ठेवू शकत दिवसभर, त्याला आणखीन एनर्जीची गरज आहे. बरोबर. सेम त्या पद्धतीने ह्या एनर्जीच्या गोष्टी आहेत, त्या तशा आम्ही त्याच्यामध्ये बनवलेल्या आहेत आणि लोकांच्या सोयीनुसार आम्ही त्या देतो त्यांना. बरं. तर प्रेक्षकांना हेच सांगायचं की कुणाला जर अशा पोटलींची आवश्यकता असेल किंवा अशा क्रिस्टलची आवश्यकता असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही मॅडमचा नंबर आणि कॉन्टॅक्ट सगळे डिटेल्स देऊ. तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता किंवा कमेंट्स मध्ये आम्हाला सांगू शकता की तुम्हाला आणखी काही प्रश्न असतील याविषयी, तर आम्ही ते मॅडम पर्यंत पोहोचू किंवा असाच एखादा पॉडकास्ट पुढचा आम्ही तुमच्यासोबत पुन्हा करू. आणि ज्या काही कमेंट्स मध्ये नवीन नवीन प्रश्न येतील लोकांचे, आता जेवढे प्रश्न मला पडले होते ते मी विचारण्याचा प्रयत्न तुम्हाला केलेला आहे, पण आणखी प्रेक्षकांना काही प्रश्न असतील किंवा यातले कोणी ज्ञानी असेल किंवा कोणी अनुभव घेतलेला असेल तर तेही कमेंट्स मध्ये प्रश्न विचारतील. तर ते प्रश्न घेऊन पुन्हा आपण तुम्हाला आवडेल नक्की, आम्हाला आवडेल म्हणजे तुम्हाला नक्कीच भेटायला, मलाही आवडेल हा, की पुन्हा एकदा लोकांचे प्रेक्षकांपर्यंत पोहोचायला. पोचायला आणि त्यांचे काही प्रॉब्लेम्स असतील किंवा त्यांना आणखी काही नवीन गोष्टी शिकायच्या असतील किंवा त्यांना तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर या माध्यमातून आपण या बोलूया हे एक मधला दुवा म्हणून काम करते, असं काही हरकत नाही म्हणायला. तर आता हे क्रिस्टल्स वगैरे तुमच्याकडून काही लोक घेतात, बरोबर. बरोबर आहे, पण ते काही एका सर्टन पॉइंट नंतर ते त्याच्यामध्ये त्यांचं दुर्लक्ष होणं किंवा अशा काही गोष्टी घडतात का, किंवा काय टाळायला हवं, किंवा म्हणजे अशा काही चुका करतात का लोक की घेतल्यानंतर किंवा कंप्लेंट्स असतात का लोकांच्या की वर्कच होत नाहीये किंवा तर त्याच्या मागची कारणं काय असतात? सिंपल की बरेच 3 प्रकारचे लोक, म्हणजे हौशी नवशी गवशी आपण असं म्हणतो ना, तशा प्रकारचे लोक आमच्याकडेही येतात. काही हौसे खातर येतात की माझ्या मैत्रिणीनं क्रिस्टल घातलेलं बघितला म्हणून मी आले, तिला फरक पडला होता म्हणून मी आले. मग ते घेतात आणि थोडे दिवस घालतात ऍज अ फॅशन म्हणून, परत ठेवून देतात. तर त्यांचं असं होतं की नाही मी ते घातलं काय 4 दिवस पण मला काही वाटलं नाही. हं. बट 4 दिवस ही काही त्याची हे नाहीये, पर्टिक्युलर हे नाही, म्हणजे समजा बरं. तुम्ही आजारी आहात आणि तुम्ही एक डोस खाल्लाय आणि तुम्ही बरे व्हाल असं नाही. त्याला बरं. पर्टिक्युलर तुम्हाला जर का प्रिस्क्रिप्शन लिहून दिले तर तुम्हाला ते फॉलो करणं गरजेचं आहे. सेम त्या पद्धतीने तुम्हाला जर का काही क्रिस्टल ठेवायला सांगितलं तर तुम्हाला त्याचे रूल्स रेग्युलेशन्स फॉलो करायला पाहिजेत आणि पर्टिक्युलर स्टेज पर्यंत, म्हणजे तुम्ही बरे होईपर्यंत तुम्हाला ते फॉलो करायला लागेल. एकदा तुमच्या फ्रिक्वेन्सी ट्यून अप झाल्या परत तुम्हाला त्याच्याकडे बघायची गरज नाही, जर पुढे ग्रो करायचं नसेल, त्या ह्याला तुम्हाला सेटल राहायचं असेल तर. बरं. ज्याला ग्रो करायचं तो कंटिन्यू घेतच पण राहतो. पुन्हा आपण, तुम्ही जसं आधी सांगितलं होतं की लोक निगेटिव्ह एनर्जी पास करतात तेव्हा तुम्हाला ऍक्टिव्ह राहणं गरजेचं आहे, त्यामुळे तुम्हाला म्हणजे एका पॉइंटला जाऊन थांबून पण चालणार नाही, तर तुम्हाला ते जनरेट करत राहावं करत लागणार राहावं पुन्हा लागेल. पुन्हा. इव्हन आता मी तुम्हाला सांगते की कित्येक घरांचे, म्हणजे जिथं आपलं पाईल मारायचे चाललेले असतात ना, आम्ही त्याच्यामध्ये किलो किलोनी क्रिस्टल्स घालतो. म्हणजे अच्छा. कित्येक लोकांच्या ह्याला तर म्हणजे एक लोकांची श्रद्धा असते की मॅडम तुमच्याच हाताने आम्हाला क्रिस्टल तिथे घालायचे, बरं. तर तिथं जाऊन मी ती क्रिस्टल्स घालते. त्याने काय होतं, वास्तू पूर्ण एनर्जाइज राहते, कारण अच्छा. ते क्रिस्टल जमिनीशी कनेक्टेड राहतात. कनेक्ट आहे, बरोबर. आणि जमिनीशी कनेक्टेड राहिला क्रिस्टल तो कायम हिलिंग मध्ये राहतो. म्हणजे अच्छा. वास्तू जोपर्यंत आहे तोपर्यंत वास्तूचं हिलिंग ऑटोमॅटिक होतं. बरोबर. बऱ्याच जणांचं असं होतं की मॅडम आम्हाला माहिती नव्हतं की पाईलच्या वेळेलाच ते हे करायचं होतं, किंवा ते बीम ओतताना त्याच्यामध्ये घालायचं होतं, मग आता आम्ही काय करू, आमचं फ्लोरिंग पर्यंत आले, आम्ही फ्लोरिंगच्या वेळेला पण घालतो क्रिस्टल. बरोबर. काही काही लोकांचं असं असतं की नाही ते काही का असे ना, आम्ही एखादी त्यातलं टाईल काढू, तुम्ही काळजी करू नका, ते आम्हाला द्या, आम्ही ते घालू. मग असं बेडरूम मध्ये घालायचे क्रिस्टल्स वेगळे, मुलांच्या रूम मध्ये घालायचे क्रिस्टल्स वेगळे, हॉल मध्ये घालायचे क्रिस्टल्स वेगळे, एंट्रीला ब्लॅक टोमोनिल सॅलिनाइट आम्ही घालायला सांगतो अच्छा. की तुमचं जिथं उंबरं आहे तिथं. आणि
कधी कधी असं सांगतो की का खर्च करताय, एक ब्लॅक टर्मोनिल सॅलिनेटचा हँगर येतो नजरपट्टू, घराच्या एंट्रन्सला अडकवतो, त्याचं काम करत राहतोय. बरोबर आहे. इवन त्याची पण माझी खूप छान सक्सेस स्टोरी आहे, मी बऱ्याच ह्याच्यामध्ये लाईव्ह मध्ये ती सांगितलेली आहे. कुठलाही क्रिस्टल आला ना तर नॉर्मली माझ्याकडे हे सगळे जे पार्सल्स येतात, साधारण 1 ते 4 पर्यंत सगळे पार्सल्स माझ्यापर्यंत पोहोचतात. आले की त्याचं क्लिनिंग वगैरे हे सगळं काम चालू होतं. 4 नंतर, कधी 5 नंतर, कसं क्लायंट त्या दिवशी जातात त्यानंतर ही प्रोसेस सुरू होते. साधारणपणे 6-7 वाजेपर्यंत ती सगळी कामं संपतात. पहिला क्रिस्टल मी यूज करते. कुठलाही क्रिस्टल आला नवीन की तो पहिला आपण यूज करायचा. अच्छा. तर सेम 2020 ला माझ्याकडे ब्लॅक टर्मोनिल सॅलिनाइडचा हँगर आला. मी बहिणीला सांगितलं घराच्या बाहेर अडकव, म्हणजे जाताना तुम्ही बघू शकाल आता. तो अडकवायला सांगितला आणि नेक्स्ट डे मॉर्निंग मला अमेरिकेहून कॉल आला की मॅडम आमच्या मुलीला तुमच्याकडं अबॅकसला पाठवायचं आहे. त्यावेळेस मी अबॅकस घेत होते. तर मी म्हटलं का अमेरिकेत तुम्हाला कोणीही भेटेल, एवढ्या लांबून हे ऑनलाईन करायची काय आवश्यकता. तर ते म्हटले नाही, आता मी कुठेही केलं तर ऑनलाईनच करणार आहे. मी म्हटलं पण इकडे का, तिथे पण होऊ शकेल. तर म्हटले नाही, माझ्या भावाची मुलगी तुमच्याकडे येते तर मला तुमच्याकडे शिकवायचं आहे, कारण मला तुमचा रिझल्ट माहिती आहे. सो अपॉर्च्युनिटी काय असते हे त्या दिवशी मी अनुभवलं. सॅलिनेट आणि ब्लॅक टर्मोनिल घराच्या बाहेर लावल्यानंतर साधारणपणे 24 तासाच्या इव्हन क्लासेस वाल्यांचं म्हणजे ट्युशन वाल्यांचं असेल किंवा आणि बऱ्याच लोकांचं मी हा प्रॉब्लेम बघितलेला आहे. इव्हन कॉम्प्युटर सेंटर्स वाल्यांचं पण बघितलेलं आहे की ज्यांच्याकडे लोक खूप येतात तर त्यांचं काउंटिंग होत असतं की बाहेर चपलं किती आहेत, गाड्या किती लागल्यात, सायकल किती लागल्यात. अरे म्हणजे सरांनी एकाची फी एवढी घेतली, मग एका बॅचला एवढी मुलं आहेत तर कॅल्क्युलेशन एवढं झालं. बरोबर. आणि हे आजूबाजूचे पॅरेंट्स पण करतात. मग ते निगेटिव्ह थॉट्स कुठे आले, तुमच्या दारात ब्लॉकेजेस बनले. बरोबर. आता हे ब्लॉकेजेस बनले तर तुम्हाला अपॉर्च्युनिटीज येत नाहीत, तो पॅक झाला ना तुमचा दरवाजा. मग ह्याच्यासाठी तुम्ही काय करा, ब्लॅक टर्मोनिल सॅलिनेटचा एक हँगर तुम्ही घराच्या एंट्रन्सला लावा, तुमच्या दारातली सगळी निगेटिव्हिटी निघून जाईल, ऑटोमॅटिक तुम्हाला अपॉर्च्युनिटीज चालून येतील. अच्छा. तर इतके सुंदर सुंदर, म्हणजे आपण हे कितीही बोलत राहिलो ना तर न संपणाऱ्या गोष्टी आहेत. बरोबर आहे. खूपच म्हणजे प्रत्येक क्रिस्टल मागं एक वेगळी स्टोरी सापडेल. बरोबर. म्हणजे हा विषय खरं तर म्हणजे अनादी कालापासून चालत आलाय, अनादी कालापर्यंत चालत राहील. हा, म्हणजे आपले राजे रजवाडे हे सुद्धा ना की मोत्याची तोरणं बांधायची, माणिक मोत्यांच्या रांगोळ्या घालायचे, त्यांचे जे स्तंभ होते त्याच्यावरती हिरे वगैरे जडलेले असायचे. मग हे का, एनर्जी क्रिएशन होतं. बरोबर. आपण म्हणजे ते बघतो फोटोमध्ये वगैरे, त्यांच्या सिंहासनावरती असू देत किंवा मुकुटामध्ये असू देत, त्यांच्या शिरपेचात वेगवेगळ्या प्रकारचे हिरे किंवा रत्नजडीत म्हणतो ते क्रिस्टल्स असतात वेगवेगळ्या प्रकारचे, किंवा रत्न आणि क्रिस्टल्स. हा, किंवा त्या बायका चुडामणी वगैरे घालतात. हो. पूर्वी असायचे, त्यात मध्ये सुद्धा क्रिस्टल्स, किंवा महाभारतामध्ये सुद्धा आपण बऱ्याच गोष्टी बघितलेल्या आहेत. तर हे म्हणजे आपल्या पुराण काळापासून या गोष्टी चालत आल्या आहेत आणि या पुढे चालत राहणार आहेत आणि याचे खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट आहेत हे दिसतंय. पण कुठंतरी हे लोकांच्या पासून लांब जात गेलेलं आहे आणि लोक विसरत चाललेले त्या गोष्टी. तर तुमच्यासारख्या लोकांच्या माध्यमातून हे पुन्हा एकदा लोकांसमोर येतंय, हे खरंच खूप चांगली गोष्ट आहे आणि याच्यात कुठलीही फसवेगिरी नाहीये. जे नॅचरल आहे करू शकत नाही का. तर मी अजून तुम्हाला ह्याच्यामध्ये एक टेस्ट सांगेन की कुठलाही क्रिस्टल तुम्ही हातात घेतला ना तर तुम्हाला थंड लागेल. रूम टेम्परेचर पेक्षा 2 डिग्रीने तो क्रिस्टल जर ओरिजिनल असेल ना तर 2 डिग्रीने तो कमीच लागणार. काय म्हणजे हेच मला विचारायचं होतं की क्रिस्टल ओळखायचा कसा, की बाबा तो ओरिजिनल आहे किंवा काय. आजकाल फ्रॉड पण असेल मार्केटमध्ये. क्रिस्टल मध्ये खूप ग्रेडेशन येतात. बी ग्रेड क्रिस्टल येतो, ए ग्रेड क्रिस्टल येतो, ट्रिपल ए ग्रेड येतो, 5A ग्रेड येतो आणि जेमस्टोन क्वालिटी वाला क्रिस्टल येतो. तर मी जे क्रिस्टल देते ना ते जेमस्टोन वाले देते. म्हणजे खूप लोकांचं असं पण म्हणणं आहे की अरे मॅडमचं ब्रेसलेट 700 रुपयाला एक असतं आणि मला तर त्या मैत्रिणीने 300 रुपयाला दिलं. तर मला कोणाला काही म्हणायचं नाहीये. ग्रेडेशन कदाचित देणाऱ्यालाच माहिती नसेल की त्यातलं ग्रेडेशन काय आहे. 22 कॅरेट सोनं, 24 कॅरेट 18 कॅरेट असतो, 16 कॅरेट असतं. सेम त्या पद्धतीनं की ह्याच्यामध्ये ग्रेडेशन असतं आणि जितका जास्त ग्रेडचा ना तर तितका तो ओव्हरनाईट तुम्हाला रिझल्ट देतो. अगेन प्रत्येकाचा कर्मा वेगळा असतो की तुमच्या दारात किती ब्लॉकेजेस आहेत, तुमचं कार्मिक काय आहे, त्याच्यानुसार तुम्हाला क्रिस्टलचे रिझल्ट राहतील. पिरियड तसा तो ठरलेला असतो. अच्छा. खूप छान मॅडम माहिती मिळते तुमच्याकडनं आणि खूप वेळ आणि बराच वेळ आपण आता या विषयावर बोलतोय. तर पुढे या विषयावर आपण नक्कीच दुसरं सेशन घेऊ आणि त्याच्यामध्ये आणखी जाणून घ्यायला आवडेल. प्रेक्षकांना आपण मगाशीच आवाहन केलंय की तुम्ही कमेंट्स मध्ये आणखी काही तुमचे प्रश्न असतील तर ते सांगा, जेणेकरून ते प्रश्न घेऊन पुन्हा एकदा उमा मॅडम सोबत आपण बोलू.
आणि उमा मॅडमनी आता बरीच माहिती दिली की जे आपल्या जवळ आहे म्हणजे अगदी प्रत्येकानं क्रिस्टल्स घेतलेच पाहिजेत किंवा ते वापरलेच पाहिजेत असं नाही. काही छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी सांगितल्या सुरुवातीच्या काळामध्ये की मीठ वापरा किंवा घरी आपला कापूर जाळा किंवा Yes. घंटी वाजवा की या छोट्या छोट्या माध्यमातून टाळ्या तुम्ही वाजवा. टाळ्या वाजवा. या छोट्या छोट्या माध्यमातून तुम्ही स्वतःचा ऑरा क्लीन करू शकतात आणि त्यातूनही तुम्हाला ऍडव्हान्स म्हणजे म्हणतो ना की ग्रॅज्युएशनच्या पुढे आपण PhD करणार हा आहे. पीएचडी करायला ऍडव्हान्स शिक्षण घ्यायचं असेल तर तुम्ही या गोष्टींचा क्रिस्टल किंवा मणिरेखीच्या इतर गोष्टी ज्या सांगितल्या त्याचा उपयोग करून घेऊ शकता. तर तुम्ही यासाठी मॅडमना कॉन्टॅक्ट करण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही नंबर देऊ, तिथे तुम्ही मॅडमना कॉन्टॅक्ट करा, आम्हालाही कॉन्टॅक्ट करा आणि सांगा की आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला, म्हणजे आजच्या या भागातून तुम्हाला काय पॉझिटिव्ह मिळालं किंवा आणखी काही आपण चांगल्या प्रकारे आणखी काही बोलू शकतो का पुढील भागात, तर तेही सांगा जेणेकरून तुमच्या प्रगतीसाठी किंवा तुमच्या भवितव्यासाठी चांगल्या गोष्टी या बोलूयाच्या माध्यमातून आपण देऊ शकू. तर मुळात आपल्या चॅनलचं नावच आहे की या बोलूया. तर मी मॅडमनाही म्हटलं की मॅडम आमच्या चॅनलवर या बोलूया. बोलूया. तुम्हाला तेच सांगतोय कमेंट्स मध्ये या बोलूया. तर असंच आपण बोलत राहूया आणि नवीन नवीन गोष्टी सगळे सांगत राहूया आणि पुढच्या भागात असंच आणखी एखाद्या नवीन पाहुण्यांना आम्ही तुमच्या सोबत घेऊन येऊ. तुम्हालाही वाटत असेल की कुठल्या क्षेत्रातल्या पाहुण्यांना आम्ही घेऊन येऊ किंवा घेऊन यावं तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा की कोणाला आम्ही घेऊन येऊ शकतो किंवा कोणाला आणावं. मॅडमनाही आम्ही सांगितलं की त्यांच्या क्षेत्रातली आणखी काही लोक असतील किंवा त्यांच्या संपर्कात त्यांचे अनुभव तुमच्या अनुभवातनं जे काही तुमच्या क्रिस्टलच्या माध्यमातून ज्यांनी अनुभव घेतलेला आहे बिझनेसमध्ये असेल शैक्षणिक असेल तर त्याही लोकांना सजेस्ट करा तुम्ही की त्यांचाही आपण पॉडकास्ट करू, लोकांपर्यंत त्यांनाही पोहोचवू. आणि खूप खूप थँक्यू मॅडम की आज या बोलूयाच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला मणिरेखी क्रिस्टल्स याबद्दल खूपच डीपली माहिती दिली, अगदी बेसिक पासून. असं नाही की तुम्ही फक्त आर्थिक किंवा बिझनेसच्या माध्यमातून हे सांगितलं, आपलं म्हणून सांगितलं, त्याबद्दल खूप खूप थँक्यू मॅडम. तर मग तुम्ही जे पहिलं वाक्य सुरुवात केलं की घरोघरी तुम्हाला एक हिलर हवे, एक घर घर हिलर. तर पूर्वीपासून होताच हिलर पण तो कुठेतरी लोप पावत चाललेला आहे. तर पुन्हा एकदा प्रत्येकानं स्वतःला चार्ज करा आणि स्वतःला हिलर बनवा. सुरुवातीला स्वतःच्या एनर्जीच्या माध्यमातून सुरू व्हा, नंतर मॅडमना कॉन्टॅक्ट करा आणि ऍडव्हान्स लेवलला कसं तुम्ही हिलिंग करू शकता किंवा मनी अट्रॅक्ट करू शकता ते पहा. थँक्यू सो मच पुन्हा एकदा मॅडम आणि आम्हाला वेळ दिलात आणि खूप छान अशी माहिती दिल्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू सो मच की आज या बोलूया या सेगमेंटमध्ये तुम्ही मला बोलवलं आणि मिडास द हिलिंग डेस्टिनेशनची माहिती घराघरांपर्यंत पोहोचवण्याची मला संधी दिलीत. तर मी लोकांना असं सांगेन की चला या बोलूया कमेंटमध्ये तुम्हाला आणखीन काही अडचणी असतील तर तुम्ही त्या कमेंट करा आणि यातून तुमच्या लाईफला द्या एक मिडास टच. तर या बोलूया या सेगमेंटच्या ग्रोथसाठी आणि चॅनेलच्या ग्रोथसाठी मला सर तुम्हाला एक मनी पोटली गिफ्ट करायची आहे. क्या बात आहे. तर मिडास द हिलिंग डेस्टिनेशन Thank you कडून so much. तुम्हाला ही मनी पोटली.